कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर व शेठ लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंडक व्याख्यानमाला याचं पहिलं पुष्प आज गुंफलं जात आहे। त्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर उपस्थित राहावं। आजच्या प्रमुख वक्ता आहेत माननीय डॉक्टर विद्याजी देवधर मॅडम, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीशी वडगबाळकर मॅडम, तसेच चंडक ट्रस्टचे आदरणीय गिरीशजी चंडक सर यांनी कृपया मंचावर उपस्थित राहावं। या दोन्ही संस्थेच्या वतीनं दरवर्षी 17, 18 आणि 19 डिसेंबर रोजी सोलापुरात व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं आणि विशेष म्हणजे गेली 26 वर्ष ही व्याख्यानमाला अखंडपणे चालू आहे। 3 दिवसीय व्याख्यानमाला आणि हे या व्याख्यानमालेचं 27वे वर्ष आहे। तर इंदा करंदीकरांच्या एका कवितेमध्ये म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत। त्याप्रमाणे समाजामध्ये देणारी माणसं खूपच कमी असतात। एक चंडक कुटुंबीय असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरामध्ये त्यांचं आगमन झालं। साधारणतः बरेच वर्ष अनेक पिढ्या सोलापुरामध्ये त्यांच्या व्यतीत झालेल्या आहेत आणि प्रत्येक पिढीमध्ये एक देण्याचा गुण आहे। एका संस्कृत श्लोकामध्ये म्हटलं जातं, सतेषु जायते शिवरा सहस्त्रेषुच पंडितः वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वा नवा। म्हणजे 100 व्यक्तीतून एखादा शूर योद्धा तयार होतो, 1000 व्यक्तीतून एखादा पंडित तयार होतो, 10,000 व्यक्तीतून एखादा वक्ता तयार होतो आणि 1 लाख लोकांतून एखादा दाता तयार होतो। त्याप्रमाणेच या कुटुंबाचं अस्तित्व सोलापुरात आहे। सोलापुराच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीमध्ये या कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे। चंडक परिवार हा 1896 पासून सोलापुरात म्हणजे राजस्थानातून स्थलांतरित झालेला परिवार आहे। व्यापाराबरोबरच समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने समाजसेवेत हा परिवार पूर्णपणे कार्यरत आहे। या परिवाराच्या अनेक पिढ्यांनी त्यासाठी समर्पण केलेलं आहे। त्यागाच्या भावनेनं एक समाजसेवा केलेली आहे आणि सोलापुराच्या आर्थिक सामाजिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकासातही फार मोठी भर पाडलेली आहे आणि ही व्याख्यानमाला जी आहे ते आज पहिलं पुष्प आहे। आज आपल्याला पहिलं पुष्प गुंफण्यासाठी हैदराबादहून खास आलेले आहेत माननीय डॉक्टर विद्याजी देवधर। कृपया त्यांचं स्वागत आणि दोन्ही संस्थांचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर श्रुतीशी वडगबाळकर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करावं। नमस्कार। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 27 वर्ष शेठ लोणकरंजी चंडक स्मृती व्याख्यानमाला मसाप यांच्याकडून आयोजित केली जाते आणि
या 27व्या वर्षातील पहिलं पुष्प आज इथे डॉक्टर विद्याताई देवधर या गुंफणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आणि शेठ लोणकरनजी चंडक यांच्याविषयी मी थोडीशी माहिती देणार आहे. पण तत्पूर्वी आत्ताच दुपारी एक व्हॉट्सॲपवर बातमी आलेली आहे की आपल्या मराठीतील नामवंत लेखिका संशोधिका डॉक्टर अंजलीताई कीर्तने यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं काळ आणि कर्तृत्व हे पुस्तक त्यांचं खूप गाजलं. या आनंदीबाई जोशींचा त्यांनी अमेरिकेत जाऊन संशोधन करून सगळा तो काळ जिवंत केला. याशिवाय त्यांची इतर अनेक पुस्तकं गाजलेली आहेत. त्या एक चांगल्या लेखिका, साक्षेपी, संपादिका, समीक्षक अशा डॉक्टर अंजलीताई कीर्तने यांचं दुःखद निधन झाल्याबद्दल आपण 1 मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती शांती. शेठ लोणकरनजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टची माहिती आत्ताच आमचे कार्यवाह राजेंद्रजी भोसले यांनी आपल्याला अतिशय विस्ताराने सांगितलेली आहे. आपण बघतो आहोत की वरचेवर समाजहितासाठी काही करणं हे माणसाचं कमी होत चाललेलं आहे. आणि ही भावना खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये चंडक परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे जोपासली आहे. आजही त्यांचे विविध उपक्रम चालू आहेत. याच्याविषयी अधिक माहिती किशोरजी चंडक उद्या आणि परवा देणारच आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे ते आज इथे उपस्थित राहू शकले नाहीत. या परिवाराने पहिल्यापासूनच समाजाविषयी आपलं एक बांधिलकी फार चांगल्या रीतीने जपलेली आहे. आणि या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक म्हणा किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आत्ताच इथे माझ्यासमोर व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गिरीशजी चंडक यांनी सहकारी रुग्णालयाला भरीव देणगी दिलेली आहे. मला वाटतं 15 लाखाची का 50 लाखाची देणगी दिलेली आहे. आणि तिथे एक बालकक्ष उभा केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विद्याताई देवधर, माझ्याबरोबर इथे असलेले सूत्रसंचालन करणारे कार्यवाह राजेंद्रजी भोसले सर, माझ्यासमोर इथे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ माजी कार्याध्यक्ष आणि आता कार्यकारिणी सदस्य जे कुलकर्णी सर, संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, आमचे मसापचे सदस्य गोविंद काळे सर, फैयाज शेख सर, माझे आदरणीय स्थान असलेल्या आगरकर मॅडम, सुलभाताई पिशवीकर मॅडम, सुनत्रताई ओक आणि तुम्ही सर्वजण. महाराष्ट्र साहित्य परिषद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेली 81 वर्ष या सोलापुरात कार्यरत आहे. आणि या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मार्फत अनेक उपक्रम दरवर्षी घेतले गेलेले आहेत. अनेक मान्यवर या साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. या साहित्य परिषदेतर्फे आम्ही कवी संमेलन भरवतो, व्याख्यानमाला घेतो, व्याख्यान आयोजित करतो किंवा श्रावणधारासारखा कार्यक्रम करतो, आचार्ययात्र्यांची जयंती साजरी करतो, मराठी भाषा दिन साजरा करतो. हा उद्देश आहे की या माध्यमातून आपण काहीतरी चांगले विचार समाजाला दिले पाहिजेत. आणि व्याख्यानमाला हा आमच्याच मसापचा एक मोठा उपक्रम आहे की ज्याचा पूर्ण नियोजन चंडक परिवार करत असतं. आम्ही एक वाचन संवाद नावाचा उपक्रमसुद्धा गेले 2 वर्ष चालू केलेला आहे की ऑनलाईन वाचन एका पुस्तकाचा परिचय करून दिला जातो. आणि या माध्यमातून ज्यांना कार्यक्रमाला येणं शक्य नसेल अशा लोकांनासुद्धा चांगल्या पुस्तकाची ओळख होते. महाराष्ट्र साहित्य परिषद वाचकांसाठी असेल किंवा समाजातील विचारवंतांसाठी असेल, साहित्यिकांसाठी असेल, अशा प्रकारे प्रबोधन करण्याचं काम करतो आहोत. आणि आजचं पुष्प गुंफण्यासाठी विद्याताई देवधर आलेले आहेत. जे कुलकर्णी त्यांचा अधिक परिचय करून देणारच आहे. पण मला खरोखर अतिशय कौतुक वाटतं की इतकं प्रचंड काम विद्याताईंनी केलेलं आहे
की मला त्यांचा ज्यावेळेस मला बायोडेटा आला 5-6 पानी, तर मी विचार केला की केवढं म्हणजे साहित्यामध्ये तर लेखन करू शकतील, पण संशोधन करणं, प्रकल्प करणं, एखादी फिल्म तयार करणं किंवा काही लघुपट तयार करणं ही किती अवघड कामं असतात. पण हे सगळे विद्याताईंनी केलेले आहेत. याला कारण आहे की त्यांच्या आईचा वडिलांचा वारसा त्यांच्याकडे आहे. काल मी त्यांना भेटायला गेल्यानंतर सामान जरा जास्त दिसलं. मी म्हटलं एवढं काय, तर त्यांची 95 वर्षाच्या आई आहेत, त्यांना त्या आहेत मुंबईला आणि तिच्यासाठी त्या पुस्तकं घेऊन चालल्या आहेत. म्हणजे आईसाठी खायला काहीतरी घेऊन जाणं असेल, काहीतरी कपडे घेऊन जाणं असेल, अशा मी मुली बघितल्या. पण पुस्तकं आणि दिवाळी अंक घेऊन जाणारी मी पहिली मुलगी बघितली. आणि आईला केवढी म्हणजे आश्चर्य आहे की या वयात तू माझ्यासाठी काय आण, तर पुस्तकं आण किंवा दिवाळी अंक आण किंवा चांगली पुस्तकं आण. ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. आणि हा आईवडिलांचा वारसा त्यांनी फार चांगल्या रीतीने जपलेला आहे. मावशीबाई केळकर किंवा लक्ष्मीबाई केळकर राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक, त्यांच्यावर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ते जे तेजस्विनी नावाचा एक माहितीपट तयार केला आहे आणि तो माहितीपट तयार करताना काय काय त्यांना अनुभव आले त्याच्यावरही त्यांचं फार सुंदर पुस्तक आहे. स्त्रीलिखित कादंबरी प्रेरणा प्रवृत्तीवरही त्यांचं काम खूप आहे. आणि सध्या त्या चरित्रकोशाचं खूप मोठं काम करत आहेत. जे कुलकर्णी अधिक माहिती देणारच आहेत विद्याताईंबद्दल, पण मला हा उल्लेख खूप महत्त्वाचा वाटतो की चरित्र म्हणजे वेदकालापासून स्त्रियांनी काय काय योगदान दिलेलं आहे. आमच्याकडे यावर्षीचं आमच्या व्याख्यानमालेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपणहून तयार झालं आहे, मग जाणीवपूर्वक केलं नाही, की आमची 3 दिवसाची जी व्याख्यानमाला आहे ती सगळी स्त्रियांवर आधारित आहे. म्हणजे आज स्त्रियांनी कायद्याच्या क्षेत्रात केलेलं योगदान हा विषय आहे, उद्या महाराणी ताराबाई आहे आणि परवा अहिल्याबाई होळकर आहेत. म्हणजे आपण स्त्रीची ही रूपं बघितली आहेत की तिच्या सौंदर्यावर वर्णनं झालेली आहेत, तिच्या स्वभावावर झाले, तिच्या भूमिका आई असेल, पत्नी असेल, सगळ्यांवर. पण स्त्री एक कर्तृत्ववान आहे, स्त्री एक प्रशासक आहे किंवा स्त्री हे काम करू शकते, तिचंही कार्य वेगळं आहे, हे अधोरेखित करणारे हे 3 कार्यक्रम आहेत. आणि म्हणून या वर्षीच्या व्याख्यानमालेचं हे खूप चांगलं वैशिष्ट्य आहे की स्त्रियांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा परिचय या व्याख्यानमालेतून होणार आहे. आणि म्हणून आम्ही यावर्षी आणखीन एक नवीन सुरू केलेलं आहे की किशोरजी चंडकनी परवा पत्रकार परिषदेत जाहीर केलं आणि आम्ही सगळ्यांनी त्याला अतिशय चांगली कल्पना वाटली की यावर्षी आम्ही सगळ्या शाळा कॉलेजला कळवलेलं आहे किंवा श्रोत्यांसाठीसुद्धा खुला वर्ग केलेला आहे की जे कोणी ही व्याख्यानं ऐकतील आणि ती व्याख्यानं त्यांना 3 दिवसातल्या एखाद्या व्याख्यानावर त्यांचं मनोगत म्हणा, त्यांचे विचार म्हणा, त्यांना काय वाटली ही व्याख्यानं ऐकून, कोणती व्याख्यानं आवडली, हे त्यांनी आम्हाला लिहून द्यायचं आहे 25 तारखेपर्यंत. आणि आम्ही त्याच्यात नंबर काढणार आहोत आणि त्याला बक्षीसही द्यायचं ठरवलेलं आहे की या निमित्ताने अधिकाधिक तरुण पिढीने, आम्ही सगळ्या शाळा कॉलेजलाही कळवलेलं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे जाऊ द्या माहितीपत्रक म्हणून, की यांनी यायला पाहिजे ऐकायला. आपल्याकडे आता आपण बघतो आहोत की ऐकायची मानसिकता खूप कमी झाली आहे. मगाशी मी रस्त्याने येताना विचार करत होते, काशीबाई कानेटकरांनी त्यांचा एक अनुभव सांगितला होता की त्या व्याख्यानाला जायचं म्हटलं तर त्यांच्या घरातल्या सगळ्यांचे चेहरे, म्हणजे विशेषतः बायकांचे, असे रागावलेले असायचे, फुगलेले असायचे. आणि जायचं म्हटलं तर ह्या सगळ्यांचा विरोध पत्करून जायचं म्हणजे खूप मोठं दिव्य होतं. पण व्याख्यानाला नाही गेलं तर त्यांचे मिस्टर रागवायचे त्यांच्यावर. मग कुणाचं ऐकायचं, शेवटी नवऱ्याचं ऐकणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्या दुपारी 2 वाजता त्यांनी लिहिलं आहे त्यांच्या आत्मकथनात की 2 वाजता मी घराच्या मागच्या दारून एका पिशवीत चपला घालायची, कारण सगळ्यांसमोर चप्पल घालून जाण्याची पद्धत नव्हती स्त्रियांची, आणि ती मागच्या खिडकीतून, घोड्याचा पागा होता त्याच्या गवतावर टाकायची आणि मागच्या परसदाराने हळू जाऊन चपला घालून व्याख्यानाला जायची आणि सगळ्या बायका झोपेतून उठताय त्याच्या आत 4 वाजता मी परत यायची. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांनी आपल्याला जे हवं आहे किंवा चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला. आज सगळी परिस्थिती अनुकूल आहे, परंतु आपल्याला असं दिसतं की आपल्याची ऐकण्याची प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे. विद्याताईंचा आजचा विषय पण खूप छान आहे, कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचं योगदान. खरं तर स्त्रियांविषयी खूप कायदे झालेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारताची तर ही मानसिकता होती की आपल्याकडे धर्म आणि नीतिनियम हेच कायद्यासारखे होते.
धार्मिक प्रथा असतील, रूढी परंपरा असतील, याच कायद्याचं काम करायच्या. वेगळे कायदे करण्याची कधी आपल्या समाजाला पूर्वी गरजच नव्हती. त्यांनी जे नियम दिले त्याच नियमाने आपण चालत गेलो. पण हे नियम स्त्रियांसाठी वरचेवर जाचक होत गेले. कदाचित तत्कालीन परिस्थिती कारणीभूत असेल किंवा समाजाची मानसिकता तशी झाली असेल आणि त्यामुळे मग बालविवाह असेल किंवा सतीची चाल असेल किंवा हुंडा देण्याची पद्धत असेल, स्त्रियांना पुनर्विवाह न करण्याची पद्धत असेल, ह्या सगळ्या धर्माने घातलेली जी बंधनं होती याला कायद्यांनी पहिल्यांदा 18व्या-19व्या शतकात विरोध करायला सुरुवात झाली. मग सतीबंदीचा कायदा आला. आपल्याला माहिती आहे सगळे कायदे आले नंतर आणि स्त्रियांच्या बाजूने थोडा विचार व्हायला लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्याला स्वातंत्र्यानंतर इतके स्त्रियांसाठी मोठे कायदे केले. मतदानाचा अधिकार असेल आणि मुख्य म्हणजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा असेल की ह्या कायद्यामुळे पुरुषांच्या 2 लग्न 3 लग्न 4 लग्न वगैरे करण्याच्या प्रवृत्तीवर बंधनं आली. कायदे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी असं वाचलं होतं, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की कायदा गाढव असतो पण त्याची लाथ जबरदस्त असते. तसं आपल्याकडे कायदा करणंच गरजेचं असतं, त्याच्याशिवाय समाजाला सुधारत नाही. पण हे कायदे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्यावेळेस तर त्यांनी ह्याचा विचार केलाच. पण या कायदे करण्यामध्ये अनेक स्त्रियांचासुद्धा सहभाग होता आणि आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला स्त्रियांविषयी कायदे माहिती आहेत पण स्त्रियांनी काय केलेलं आहे. मला कधी कधी असं वाटतं आगरकर मॅडम की आम्ही 21व्या शतकाच्या जे 19व्या शतकात गेलो तर बरं होईल. कारण त्या काळात ज्या चळवळी झाल्या, शैक्षणिक चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, या चळवळी इतक्या समाजासाठी आवश्यक होत्या. अलीकडे आम्ही चळवळ हा प्रकारच बंद झालेला आहे आमचा आणि त्यामुळे समाजाला जी गरज आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची जी गरज आहे ती पण आत्ताच्या काळात कुणीतरी पुढे होऊन करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला निदान माहिती असलं पाहिजे की स्त्रियांनी किती मोठं योगदान दिलेलं आहे समाजाच्या अनेक क्षेत्रामध्ये. आणि हे योगदान, कारण आपल्याला स्त्रीमुक्ती चळवळ माहिती आहे, कामगार चळवळ माहिती आहे, शैक्षणिक चळवळ माहिती आहे, मी त्याचा सगळा अभ्यास केला, पण स्त्रियांचं कायद्यात योगदान काय आहे हे मलाही फारसं माहिती नव्हतं. आणि मुद्दाम जाणीवपूर्वक विद्याताईंनी हा विषय निवडलेला आहे. त्यांचा अनेक विषयांवर अभ्यास आहे. त्या अखिल भारतीय महिला चरित्रकोशाच्या तर प्रमुख संस्थापक आहेच आहेत, पण भारतीय स्त्रीलिखित साहित्याचंही त्या संपादक आहेत. प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा विदुषी आज आपल्याला इथे प्रमुख पाहुण्या लाभल्या, त्यांचे विचार ऐकण्याची संधी आपल्याला मिळते आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद असे वेगवेगळे उपक्रम घेऊन तुमच्यासमोर येत आहे. तुमच्या सहकार्याची, मदतीची आम्हाला खूप गरज आहे. या निमित्ताने आपण एक वैचारिक प्रबोधन करूयात सगळेजण मिळून. आणि आज इथे विद्याताई आल्या आहेत, त्यांचं मी पहिल्यांदा लोणकरणजी चंडक ट्रस्ट आणि मसापतर्फे खूप खूप स्वागत करते. गिरीशजी चंडक यांचंही स्वागत करते. माझ्यासमोर जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं आपल्या मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टच्या दोन्ही संस्थेची माहिती मॅडमने अतिशय समर्पक शब्दात सांगितलेली आहे. खरं तर महाराष्ट्र साहित्य परिषद ही खूप जुनी संस्था आहे. सोलापुरातील 1942 साली स्थापना झाली असून आता 81 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि या संस्थेत अनेक मान्यवर साहित्यिकांनी अध्यक्षपद बसवलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर निर्मलभाऊ फडकुले सर आहेत, कवी दत्ता हलसगीकर आहेत, कथालेखक योगीराज वाघमारे सर आहेत, त्यानंतर लक्ष्मण बोल्ले सर आहेत, समोर उपस्थित असलेले डॉक्टर सुहास पुजारी सर आहेत, आता डॉक्टर श्रुतीजी वडबाळकर मॅडमसुद्धा अतिशय म्हणजे चांगल्या रीतीनं हे पद पुष्पित आहेत. आणि त्याला मदत करण्यासाठी सुद्धा आज काही आमचे गोविंद काळे आहेत किंवा ॲडव्होकेट जे कुलकर्णी आहेत, देवीदास गुरव आहेत, अशी मंडळी, फैयाज शेख आहेत, अशी मंडळी सहकार्य करत असतात. आणि आजचा विषय आहे कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान. खरं तर जेव्हा जिथं नैतिकता नष्ट होते तिथंच कायद्याची निर्मिती होते असं म्हणतात. आणि कायद्याच्या निर्मितीमुळं हे जे काही 2% जे वाईट लोक असतात जगामध्ये त्यांना वचक बसवायचं काम हा कायदा करत असतो. पण त्यामध्ये स्त्रियांचं जे आहे योगदान ते आता वक्ते आपण सांगतीलच. तर आता वळूया दीप प्रज्वलनाकडे. आपण मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी दीप प्रज्वलन करावं.
सुंदर बायोडेटा आहे. मी सकाळपासून वाचतो आहे काय किती गोष्टी सांगून किती गोष्टी नको असं झालेलं आहे. पण आमचे किशोर चंडक फार धूर्त. त्याने आमंत्रणावर वक्त्यांचा परिचय करून द्यायची जी प्रथा पाळली ती आजही चालू आहे. ज्यांना कोणाला हे आमंत्रण मिळालं असेल त्याच्या प्रत्येक पानावर 17, 18, 19 वक्ते कोण आहेत यांचा परिचय छापलेला आहे. आणि मॅडमनी खूप विषयाला संपर्क हे सांगितलेलं आहे. पण मला जे काय वाटलं विशेष यांच्या ह्याच्यात आणि काही गोष्टी उशिरा मिळतात अशापैकी प्रकार आहे. या मूळच्या मुंबईच्या जन्म मुंबईत मधुकर महाजन आणि सुशीलाबाई मधुकर महाजन या दाम्पत्याच्या पोटी यांचा जन्म 54 साली झाला. घरातच वाचनाचं लेखनाचं बळकडू मिळालं. मित्रांनो, महाराष्ट्राचे मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे हे आपल्याला माहीत असेल. त्या आंदोलनात यांचे आईवडील दोघेही सक्रिय होते आणि त्यामुळे त्यांचा जसं त्यावेळच्या लोकांशी संपर्क आला. आचार्य अत्रे होते त्याच्यात, मला वाटतं हे पण होते ना गोडबोले. अशा लोकांमध्ये ह्यांना राहायची संधी मिळाली घरी. पण एक महाराष्ट्रीयन भगिनी जी विवाहामुळे आंध्र प्रदेशात गेली, कार्डी ते म्हण आहे मराठीने केला कानडी भ्रतार, बरोबर आहे ना. पण ह्या आंध्र प्रदेशातल्या भ्रताराला भेटल्या आणि त्या लग्नानंतर आंध्र प्रदेशात राहिले. आणि आजचं जे तेलंगण आहे त्या तिथल्या मराठी साहित्य परिषदेच्या गेल्या 20 वर्षांपासून अध्यक्षपद सांभाळत आहेत. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे महामंडळ आहे त्यावर ह्या एकमेव अशा व्यक्ती आहेत की त्यांना गेले 20 वर्ष पर्यायच मिळालेला नाही. म्हणजे इतकं चांगलं कार्य त्यांनी हैदराबादमध्ये उभा केलेलं आहे. ज्या आम्ही घटक संस्था ज्या महाराष्ट्रातल्या आहेत तशाच बाहेरच्या राज्यातल्या घटक संस्था ज्या आहेत, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे, इकडे झारखंड, छत्तीसगड आहे. जेणेकरून बाहेरसुद्धा जिथे मराठी अजून टिकली आहे, बोलली जाते आहे, ते करण्यामध्ये या विदुषीचं एवढं मोलाचं योगदान आहे. आज 61 वर्षाची मराठी साहित्य परिषद तेलंगणा ही खूप मोठ्या लोकांनी सजवलेली आहे. खूप मोठ्या व्यक्तिमत्वांनी त्याला योगदान दिलेलं आहे. त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे की त्यांनी आज आत्ता एक बाईंना दिलं वाटतं ना, त्याच्यात त्यांनी दिलं एक माहिती स्वतःची नाही आणि संस्थेची आहे. त्यांनी आत्तापर्यंत ह्या तेलंगणाच्या संस्थेने 61 प्रकाशनं सिद्ध केलेली आहेत. त्यापैकी 55 ही विशेष अशी आहेत आणि 24 का 25 ही विविध व्यक्तींची चरित्र कार्य असलेली प्रकाशन आहेत. त्या सर्वांचं आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षापासून संपादकत्व विद्याताईंनी सांभाळलेलं आहे. आणि ही पुस्तकं आजही उपलब्ध आहेत. मी विचारलं पूर्वी साहित्य संमेलन होऊन किती दिवस झाले, 21 वर्ष झाली. मला उगीच वाटलं मॅडम तुम्ही आता हैदराबादचं एकदा आमंत्रण द्या म्हणजे आम्हाला यायला मिळेल. कारण आता यंदा अंमळनेरला आहे. याच्या आधी बाहेर झालं ते मला वाटतं आपण इंदोरला गेलो होतो, वर्ध्याला गेलो होतो मागच्या वर्षी. म्हणजे महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचं म्हणतं. बडोद्यानंतर अजून कुठे बाहेर झालेलं नाही. तर मी आशा करतो की काय येत्या मंडळाची मेंढणीमध्ये तुम्हीच पुढाकार घ्यावा आणि हैदराबादचं आमंत्रण द्यावं अशी मी विनंती करतो. ते अर्थात त्याची प्रोसिजर खूप आहे, तरी पण तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा. यांचं शिक्षण BA, MA, MPhil, फर्स्ट क्लास, PhD, माडेकर सुवर्ण पदक, रिसर्च फेलोशिप 2004-05. नंतर कृष्णामृत नट प्राचीन हस्तलिखित संशोधन व संपादन याच्यासाठी अंशकालीन व्याख्याता म्हणून त्या उस्माना विद्यापीठात कार्यरत होत्या. ETV मराठीचं जे एक कार्यक्रम आहे हॅलो इंडिया, या कार्यक्रमाचं त्यांनी 4 वर्ष लिखाण केलेलं आहे. स्वतंत्र व्यवसाय म्हणून त्यांनी काय स्वीकारलं आहे की आपलं ज्ञान लोकांना माहिती करून देण्यासाठी हैदराबादमध्ये UPS मार्केटिंग ही संस्था गेली 10 वर्ष चालवत आहे. आणि आतापर्यंत त्यांचं साहित्य स्त्रीलिखित कादंबरी, प्रेरणा व प्रवृत्ती मराठीतून विश्वव्यापी
अनुवादित ख्रिस्तपूर्व काळातील भारतीयांची विदेश यात्रा, हिंदीमध्ये तेज तपस्विनी चित्रपट निर्मिती कथा, मराठीमध्ये आनंदाचे आवारू श्रीमद भगवत कथा काव्य तत्वज्ञान, मराठीमधून 12 साली आणि 15 साली त्यांनी दोन प्रसिद्ध केलं आहे. त्रिलिखित साहित्याचा मागोवा, संशोधनपर लेख व व्याख्यान, चर्चासत्रामध्ये सहभाग 65 वेळा त्यांनी घेतलेला आहे. सामाजिक सांस्कृतिक संत साहित्यावर लेख व सर्व क्षेत्रात व्याख्यान 250 दिलेले आहेत आत्तापर्यंत. अखिल भारतीय साहित्य संमेलन व विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये पण त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आगरकरांच्या शब्दात आगरकर असं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. मालतीबाई बेडेकर, मराठीमध्ये कविता स्त्रीदर्शन, 1857च्या युद्धातील वीरांगणा या विषयावर अभ्यासपूर्ण कार्यक्रम आणि 1857चा तेजस्वी इतिहास या कार्यक्रमाचं लेखन. याचबरोबर त्यांनी टेलिफिल्म्सची निर्मिती केलेली आहे. तेज तपस्विनी माहितीपट, शताब्दी सुमनांजली, स्मृतिका आणि समर्थ सुशीला महाजन यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट. संपादन सहाय्य, भारतीय स्त्रीलिखित साहित्य 20 भाषामध्ये त्यांनी शोध निबंध लिहिलेले आहेत. पंचधारा जे वैयक्तिक पंचधारा त्रैमासिक प्रमुख संपादक म्हणून त्या कार्यरत आहेत. संवादू द्विमासिक याचे ते संस्थापक सदस्य व संपादक आहेत. 9 वर्षापूर्वी डॉक्टर नागो नांदापूरकर समग्र साहित्य 2 खंडात त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. सेतू माधवराव पगडी समग्र साहित्य आणि 8 खंड सहसंपादक म्हणून काम पाहिलेलं आहे. आगामी त्यांचे काही जे प्रकल्प आहेत, प्रकल्प प्रमुख अखिल भारतीय महिला चरित्र कोश, संघमित्रा सेवा प्रतिष्ठान नागपूर आणि संपादन साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे आणि लोकसभा संशोधन वृत्ती ही अशी संशोधन शिष्यवृत्ती अशी असते ते मला आज कळलं. म्हणजे लोकसभा अशाही लोकांना शिष्यवृत्ती देते, त्याचे त्या मानकरी आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावाने पहिल्या स्मृतिदिनाला मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार सुरू करण्यात आला. तो आजही चालू आहे. आजपर्यंत 21 महान व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रो, या कार्यक्रमाला केवढ्या मोठ्या व्यक्ती यांच्यामुळे हैदराबादला आलेल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयी, दत्तोपंत ठेंगडी, शिवशाहीर पुरंदरे, सुधीर फडके, मोरोपंत पिंगळे, राम नाईक, सुमित्रा महाजन, सूरज भान आणि अशा लोकांच्या हा पुरस्कार झाल्यामुळे या पुरस्काराची उंची खूप वाढलेली आहे. आणि त्यांच्या वडिलांची स्मृती जागवण्यासाठी हा पुरस्कार त्या फॅमिलीने स्पॉन्सर केला असला तरी एवढ्या मोठ्या लोकांनी त्याला हातभार लावलेला आहे. मित्रो, मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रीयांनी केला तेलंगी भ्रतार, तिथं गेल्यावर त्यांनी आपलं मराठीवरचं प्रेम कमी होऊ दिले नाही. सतत लेखन, सतत संशोधन आणि संशोधनाकडे त्यांची वृत्ती जास्त आहे, ते चालू ठेवलेलं आहे. मी तर म्हणेन एवढा मोठा छान बायोडाटा असल्यामुळे कदाचित येणाऱ्या आगामी संमेलनात आपली निवड झाल्याचं आम्हाला ऐकायला मिळेल. त्याच्याकरता मी आपल्याला शुभेच्छा देतो. आता निवडणूक नाही आहे, निवड आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच चान्स मिळेल अशी मला खात्री आहे. तर अशा शुभेच्छा देतो आणि त्यांचा छोटासा परिचय इथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद जयजी. खरं तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना दंडक व्याख्यानमालेसाठी आमंत्रित करण्याचा प्रघात आहे या व्याख्यानमालेचा, परंतु यावर्षी ते शक्य झालं नाही. परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तोलामोलाचं कार्य असणाऱ्या वक्ते आज आपणास लाभलेल्या आहेत. खरंच आत्ता जयजींनी म्हणल्याप्रमाणे आपण त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या रूपानं भविष्यात नक्कीच पाहू आणि तशा मी दोन्ही संस्थाच्या वतीने शुभेच्छा देतो. कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान हा महत्त्वाचा विषय त्यांनी हाताळलेला आहे. खरं तर स्त्रीचे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्व खूप असते. कुणाची माता असते, कुणाची बहीण असते, कुणाची पत्नी, कुणाची मैत्रीण, कुणाची मुलगी, अशा विविध नात्यांनी गुंफलेली स्त्री पुरुषांच्या आयुष्याचा स्वर्ग करत असते. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री
पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. अशाच स्त्री शक्तीच्या यशोवतीता सांगणाऱ्या आज वक्त्या आपणास लाभल्या आहेत विद्याची देवधर मॅडम. खरंच त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं व्याख्यान द्यावं. देवी सरस्वतीला मी वंदन करते. शेठ लोणकरजी चंडक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. आणि गेली 27 वर्ष सातत्याने व्याख्यानमाला चालवणं आणि त्यासाठी लागणारं धाडस, कारण प्रेक्षकही आले पाहिजेत आणि कार्यकर्तेही तयार झाले पाहिजेत. तेव्हा हे सगळं करणारे ज्या या 2 संस्था आहेत की शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा, याचे सर्व पदाधिकारी यांना मी विनम्र अभिवादन करते. सभागृहात उपस्थित असलेले सर्व जिज्ञासू प्रेक्षक वर्ग यांनाही अभिवादन करते. आणि आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. हा माझा विषय आहे कानून निर्माण में महिलाओं का योगदान. आजपर्यंत आपण अनेक वेळा स्त्रियांसंबंधीचे कायदे याबद्दल नेहमीच ऐकतोय. म्हणजे अगदी कमलाबाई देशपांडेंनी हे पुस्तक लिहिलेलं होतं, स्त्रियांचे कायदे, विद्याताईंची आत्याबाई. आणि अगदी अलीकडे मंगला गोडबोलेंनी सती ते सरोगसी असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या विषयाबद्दल सर्वांना नेहमीच उत्सुकता असते. त्याच्या पाठीमागे एक चळवळीचंही अधिष्ठान असतं आणि आपले हक्क काय हे बायकांना माहितीच पाहिजेत हा आग्रह सर्वांचाच असतो. परंतु हे असे कायदे करण्यामध्ये स्त्रियाही पाठीमागे नाही आहेत. कायदे आम्हाला मान्य आहे की भारतात तर भारतभर पुरुषांनीच प्रोत्साहन दिलं म्हणून बाईची प्रगती झाली या आधुनिक काळामध्ये, म्हणजे 19व्या 18व्या शतकापासून. परंतु पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी सुद्धा कायद्यांसंबंधी विचार केला होता. एकच गोष्ट की भारतभर कसं एकाच वेळेला काम चाललेलं होतं की भारतातील समाजसुधारकांचं आणि विचारवंतांचं स्त्रियांच्या विकासातील योगदान या नावाचा एक ग्रंथ अलीकडे प्रकाशित झाला आहे, म्हणजे 22 साली. आणि त्यातही मी संपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि 14 स्टेटमधले संशोधक आणि समाजसुधारक त्यामध्ये आहेत. आणि 1900 सालानंतर बऱ्याच महिलाही त्यांच्याबरोबर आहेत. म्हणजे आणि अनेक, जसं आपल्याला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई माहिती आहेत, तशा आमच्याकडे सुद्धा वीरेशलिंगम पंतलू आणि त्यांची पत्नी राज्यलक्ष्मी यांनी सुद्धा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये तसंच काम केलेलं होतं विधवांसाठी. तेव्हा हे भारतभरच एकूण सुधारणेचं वारं येत होतं आणि स्त्रियाही त्याच्यामध्ये तेवढ्याच तळमळीने, जेव्हापासून त्यांना शिक्षणाची कवाडं उघडी झाली, जेव्हापासून बाईंनी सुद्धा सामान्य बाईंनी सुद्धा सामाजिक विषयामध्ये भाग घेतला पाहिजे किंवा त्याचंही थोडं भान ठेवलं पाहिजे याची जाणीव बायकांना जेव्हापासून झाली, तेव्हापासून बायका अवेअर झालेल्या आहेत, जागरूक झालेल्या आहेत आणि आपल्या भोवताली जे चाललंय त्याकडे सजगपणे बघायला लागलेत. स्वातंत्र्य आंदोलनापासून आपल्याला लक्षात येत, त्याआधी बाईच्या डोक्यातच नव्हतं, सर्वसामान्य बाईचं मी बोलते, की आपणही समाजासाठी काही करू शकतो, देशासाठी आपलं काही कर्तव्य आहे किंवा याबद्दल फारशी जागरूकता नव्हती आपल्याकडे. परंतु या काळानंतर ही फार मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे मग स्त्रियांच्या कायद्यांबद्दल तेव्हाच फक्त विचार सुरू झाला का, असा जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा आत्ताच आपण जो उल्लेख केलात की अखिल भारतीय महिला चरित्र कोशाचं काम गेली 8-10 वर्षापासून मी करते आहे. त्याचा पहिला खंड प्रकाशित झाला आहे आणि तो आहे वेदकालापासून ते इसवी सन पूर्वकालापर्यंत, म्हणजे पहिल्या शतकापर्यंत. आणि त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण, बौद्ध आणि जैनकालीन महिलांची माहिती आपण दिलेली आहे, ज्यांचे उल्लेख आलेत. कारण रामायण महाभारत हा सुद्धा आपण इतिहासच समजतो, वेद तर आपल्याजवळ आहेतच आणि बौद्ध आणि जैनही आहेत, तेही आपल्याला म्हणजे त्यांच्याबद्दल पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा हा सगळ्या कालखंडामध्ये 452 बायकांची माहिती आम्ही त्या 600 पानी खंडामध्ये दिलेली आहे, श्लोकांसह दिलेली आहे. आणि त्यावेळेला असं आपल्या लक्षात येतं की
ऋषीमुनींच्या बरोबर त्यावेळेला महिलासुद्धा होत्या. आपल्याला माहिती आहे, आपल्याला गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा 2-4 नावं माहिती असतात, पण वेद आणि उपनिषद काळात 42 बायका आहेत की ज्यांच्या ऋचा त्या ह्याच्यामध्ये संहितेमध्ये दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत. पुरुष आणि स्त्रिया ज्या ठिकाणी, जसं मगाशी श्रुतीजी म्हणाल्या की अशी काही आपल्याकडे न्याय संस्था म्हणून वेगळी नव्हती, परंतु माझ्या वडिलांचं एक पुस्तक आहे भारतीय राज्यशास्त्र, की कशा तऱ्हेने हा न्याय व्यवहार आपल्याकडे चाललेला होता. तर समाजातले जे ऋषीमुनी होते त्याबरोबर ज्या विद्वत महिला होत्या त्यांचा विदध नावाचं एक बेस होता, एक त्यांचं प्लॅटफॉर्म होता आणि त्यामध्ये एकत्र येऊन ह्या चर्चा होत असत आणि त्यामधून नवीन नवीन समाज जीवनाची सूत्र तयार होत होती. म्हणजे जसे आपण 4 पुरुषार्थ बघतो आहोत की धर्म, अर्थ, काम, मोक्ष या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर या गोष्टींमध्ये अर्थव्यवस्थेबद्दल आपल्याकडे घोषानी लिहिलेलं आहे किंवा आपल्याकडची जी क्षत्रिय व्यवस्था आहे ती क्षत्रियांनी राजरक्षण करावं अशा महिला लिखित ऋचा आपल्याकडे आलेल्या आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या बायका विवाह न करता राहत होत्या त्यांना ब्रह्मवादिनी म्हणत होते आणि ज्या संसार करूनही हे ज्ञानदानाचं काम करत होत्या त्यांच्यासाठी उपाध्याय अशी पदवी होती आणि ज्या व्यक्ती आपल्या पतीच्या कार्यात काम करत होत्या त्यांच्यासाठी ही वेगळी पदवी होती. तेव्हा आपल्याला अगदी ज्या ओळखीची नावं आहेत ती म्हणजे याज्ञवल्क ऋषी, त्यांची पत्नी आहे मैत्रेयी की जी त्यांच्याबरोबर ज्ञानदानाचं काम करते, ती विद्वान आहे. आणि ह्या मैत्रेयीची मावशीच आहे गार्गी, हे उपनिषदामधले आहे त्या. तर त्यांनी मात्र विवाह न करता हे काम केलेलं आहे. हे काम करताना ह्या विदधमधल्या चर्चांमधून आणि त्यामधून असं लक्षात येतं, घोषाचं एक वाक्य आहे, अश्विनी कुमारांना ती विचारते की माझे वडील माझ्या भावाला जसं शिक्षण देतात तसं शिक्षण मलाही मिळेल का? म्हणजे मुलाच्या बरोबरीने मुलीलाही शिक्षण मिळालं पाहिजे असा नियम झाला पाहिजे, हा प्रश्न आमच्या वेदकालीन स्त्रीनी सुद्धा विचारलेला आहे. तेव्हा शिक्षणाची जी मूलभूत ओढ आहे, नवीन पाहण्याची जी उत्सुकता आहे ती एकूण सर्वांनाच सारखी आहे. आणि भारतीय तत्त्वज्ञानाने हे पहिल्यापासून मान्य केलेलं आहे की मेधा, बुद्धी ह्या गोष्टी केवळ पुरुषांच्या नाही आहेत, तर ह्या प्रत्येक मनुष्य जातीसाठी किंवा जीवित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठीच आहेत. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंदूचं वजन कमी आहे का जास्त आहे त्याच्यासाठी आगरकरांना लेख लिहावे लागले. परंतु कारण मधल्या काळात आम्ही आमचा इतिहास विसरलो होतो. आमच्याकडे जी असलेली उदार दृष्टी होती, आमच्याकडे जी असलेली सम्यक दृष्टी होती, स्त्री पुरुष समानतेचं आम्हाला प्रारंभापासून जे भान होतं तेच आम्ही विसरलो. आणि नंतरच्या काळात जे नवीन वेगळे नियम आले ते म्हणजेच धर्म असं आम्ही म्हणत गेलो. आणि म्हणून मग आपण त्या धार्मिक रूढी, रीती, रिवाज यापासून खूप दूर होत गेलो, म्हणजे शिकलेल्या महिलांकडे. आणि मग ज्या काही जणी अशा असतील की बाबा हे रूढी जरी जातक असले तरी ही आमची परंपरा आहे, आम्हाला हे केलं पाहिजे. परंतु हे करताना अनेक लोकांनी वारंवार तुम्हाला डोळसपणाचं भान दिलेलं आहे की हिंदू धर्म म्हणजे वेद प्रणीत जो येथल्या लोकांनी घातलेले जे नियम आहेत त्या नियमांमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यात स्त्री पुरुष दोघांनाही शिकायचा अधिकार आहे, स्त्रियांना शिकवायचा अधिकार आहे, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने चर्चा करायचा अधिकार आहे, त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि त्यांनी विचारलेले प्रश्न आपल्या धर्मग्रंथामध्ये सम्मिलितही केले गेलेले आहेत. एक उदाहरण देते की तरंग नावाचे एक राजे होते आणि त्यांची पत्नी जी आहे तर त्या तरंग म्हणतो की माझी पत्नी ही माझी अर्धांगी तर आहे, पण मी तिचा, शशीयसी नाव आहे तिचं, आणि मी शशीयसीचा अर्धांग आहे. म्हणजे स्वतःहून आज आपण खूपदा असं म्हणतो की प्रयत्न करणाऱ्या पुरुषाच्या मागे स्त्री आहे, हे आपण गेल्या पिढीत ऐकत होतो. आता माझ्या पिढीत असंही म्हणतो की धडपड करणाऱ्या बाईच्या मागे पुरुष आहे. तर हे जे आज आपण सहजपणे स्वीकारतोय
ते त्या 10-15 हजार वर्ष कधी लिहिले वेद आपल्याला माहितीही नाही आहे. त्या काळात सुद्धा राजा स्वतः असं म्हणतोय की मी शशीयसीचा अर्धांग आहे आणि राणी राज्यकारभार बघते आहे. राणीनी ज्या विद्वानांना काही दानधर्म करून शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि मदत केलेली आहे अशा ब्राह्मणाने लिहिलेले हे श्लोक आहेत. तेव्हा हे अशा तऱ्हेचं जे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे डायरेक्ट डॉक्युमेंटेशन नाही आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी जे विखुरलेलं आहे, आमची जी नोंद आहे ती सध्या अधिकाधिकपणे लोकांपर्यंत पोचावी. देशप्रेम देशप्रेम म्हणजे केवळ सीमांचं प्रेम नाही आहे, तर आपल्या संस्कृतीचं प्रेम आहे, आपल्या धारणांचं प्रेम आहे, आपल्या विचारांच्या बैठकीबद्दल असलेला आदर आणि स्पष्टता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे महिला कोशाचं काम आम्ही सुरू केलं आणि त्याचं प्रकल्प प्रमुख गेली काही वर्ष मी ते काम बघते आहे. आता पुढचा जो भाग आहे की जसं या एक उदाहरण देते जुन्या काळातलं, ते म्हणजे मैत्रेयीचं, की गार्गी मैत्रेयी पहिले शब्द आपल्या तोंडात फक्त हे 2च आहेत. आपण 40 जणींची माहिती त्या ग्रंथामध्ये वाचू शकता. पण ज्या वेळेला याज्ञवल्क्यांनी संसारातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रम घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी आपली स्थावर इस्टेट ही आपल्या दोन्ही पत्नींमध्ये म्हणजे कात्यायनी आणि मैत्रेयी या दोघींमध्ये वाटून दिली. आणि ते म्हणाले की आता ह्या सगळं मी आपल्याला दिलेलं आहे आणि आता मला परवानगी द्या बाहेर म्हणजे घर सोडून जाण्याची. त्यावेळेला मैत्रेयी त्याला विचारते की या स्थावर जे तू आम्हाला दिलं आहेस त्यात अमृत मिळण्याचा अमरत्व मिळण्याचा काही त्याबद्दल तू आम्हाला देतोयस का की ज्यामधून आम्हाला अमरत्व मिळेल. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की नाही, तुझं इथलं जीवन सुखकर होईल, ह्या भौतिक जीवन हे याची व्यवस्था ह्याच्यामध्ये आहे. लक्षात घ्या, म्हणजे पुरुष आपल्या बायकांची निवृत्त होताना घर सोडताना बाहेर संन्यास घेताना त्याला हे मॅन्डेटरी होतं, त्याला आवश्यक होतं की त्यांनी आपल्या पत्नीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करायची आणि पुरुषाची स्थावर जंगम इस्टेट ही त्याच्या पत्नीलाच दिली जात होती. हाही विचार लक्षात घ्या. आणि मग ती म्हणते की ज्या संसारात राहून हे सर्व मिळवलंस, भौतिक ज्या गोष्टी आहेत, इस्टेट, स्थावर जंगम, घरदार, त्याबरोबर तू जे ज्ञान मिळवलंस त्याच्यावरही माझा हक्क आहे. आणि मग तसा श्लोकही आहे आपल्याकडे. तर त्या संपत्तीवर, त्या ज्ञानसंपत्तीवरही माझा अधिकार आहे. म्हणजे संसारात राहून पुरुष जे जे मिळवेल त्यावर बाईचा अधिकार आहे आणि त्याच्या पुढे ज्ञानाचं महत्त्व किती आहे हे त्या बाईला माहिती आहे. तेव्हा बाईची बौद्धिक उंची तेवढीच आहे की तिलाही वाटतंय की मलाही ते ज्ञान मिळालं पाहिजे. आणि मग याज्ञवल्क्यांनी आपल्या मैत्रेयीला हे ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्या ब्रह्मविद्यामध्ये 32 विद्या सांगितल्या जातात त्याच्यात मैत्रेयी विद्या हे एक विद्या मानली जात आहे, म्हणजे उपलब्ध आहे. तेव्हा अशा तऱ्हेने महिलांचं काम आहे. किंवा घोषा, आपाला या सगळ्या जणी ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगता आहेत की पती निधनानंतर स्त्री, आपल्याला एका सिनेमातही मागे माहिती होतं आणि पंजाबमध्ये माहिती आहे की आपल्या दिराबरोबर विवाह करू शकते. ह्याच्यात कुठेही बाई सती गेल्याचे उल्लेख नाही आहेत वेदांच्या ह्या ज्या रुचा आम्ही पाहिल्या स्त्रियांच्या लिखित कामामध्ये. तेव्हा ती उलट सांगते की ती आपल्या दिराशी लग्न करू शकते. याचा अर्थ ती पुन्हा संसारही सुरू करू शकते. पुनर्विवाहासाठी आम्हाला किती धडपड करावी लागली, किती कादंबऱ्या महिलांनी त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत, किती धडपड झालेली आहे आपल्याकडे. आणि हे सगळं आपल्याकडे पूर्वी होतंच. परंतु अनेक वर्ष बाईला असं घरामध्ये गेली, तिच्या शीलरक्षणासाठी असेल, स्वाऱ्यांसाठी असेल. आणि मग कोणीही, आपल्याला माहिती आहे की ज्याला स्वामित्व मिळालं तर तो सहजासहजी सोडत नाही. माणसाचा स्वभाव आहे हा. आजही आपण कितीदा बघतो, गल्लीतला दादा आपल्याला त्याचं वागणं आवडत नसलं तरी आपण आपले घाबरून राहतो की नको बाबा त्याच्या वाटेला नको जाऊ, त्याच्याशिवाय आपण आवाजसुद्धा उठवत नाही त्यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध. तसं घराघरात होत गेलं आणि त्यामुळे बाईंनी आपल्या हक्कांची, आपल्या अधिकारांची मागणीच नाही केली. आणि मग हे आपले हक्क अधिकार आहेत किंवा ह्या आपल्या क्षमता आहेत हे सुद्धा बायका विसरून गेल्या.
यानंतरचा जो कालखंड आहे की आपल्याकडे राज्य स्थिरावली, अनेक ह्या काळातल्या सुद्धा राजा राण्या आहेत की आपल्याला पतीबरोबर काम करणाऱ्या, सगळ्या द्रौपदीच्या बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. परंतु प्रत्यक्ष काम राज्य करणाऱ्या राण्या अशा आपल्याकडे दाहीर राजाची पत्नी आहे 6व्या शतकातली आहे, त्यानंतरच्या एक आहेत की 11-12व्या शतकातली गुंडेच्या आहे, मिनल देवी आहे, आणि आमच्या इकडची अबक्का आहे कर्नाटकातली, वरंगलची रुद्रम्मा देवी आहे. तेव्हा या सगळ्या राण्यामध्ये अहिल्याबाई होळकर आहेत, या सगळ्यांचं अनेक जणी आहेत, म्हणजे चांदबिबी आहे, रझिया सुलतान आहेत, त्या हातावर बोलण्या इतक्या आहेत. पण आपल्याकडे ज्यांचे शिक्के चालू आहेत अशा अनेक राण्या झालेल्या आहेत. अगदी नागनिकाची पहिली आहे, किंवा ज्याला आपण पुलुमयी गौतमी, ज्या शालिवाहन आपण म्हणतो, त्या शालिवाहनाची आई गौतमी ही सुद्धा, तिचाही त्याच्यावरती किती प्रभाव आहे आणि राज्य तुझा निर्माण केलं पाहिजे हे सांगण्याची प्रेरणा देणारी ती राणी आहे. तेव्हा इथे आपण एक धावती ओळख करून घ्यायची, म्हणजे रुद्रम्मा देवीचं एक वेगळेपण असं आहे की आज वरंगलचं जे आहे काकतीय डिनेस्टी, तिथली ही राणी आहे. आणि रुद्रम्मा देवी तिच्या वडिलांचं पहिलं अपत्य आहे. राजा गणपतराय 1245 ते 1290 हा तिचा कालखंड आहे, आणि 1266 पासून ती राज्यकारभार बघायला लागलेली आहे. तर याचं पहिलं अपत्य जे आहे, ती मुलगी असली तरी तिच्या जन्मापासून गणपतींनी ठरवलंय की हिलाच राज्य द्यायचं. त्याच्यानंतरच्या मुलग्यांना राज्य न देता पहिल्या अपत्याला राज्य द्यायचं, इथपर्यंत आमच्या मनाचा उदारपणा आपल्याला 12-13व्या शतकामध्ये सुद्धा दिसतो आहे. तेव्हा हे पतिनिधनानंतर राज्य सांभाळणाऱ्या बऱ्याच जणी आपल्याला माहिती आहेत, पण जिला राजा म्हणूनच घडवलं गेलं आहे अशी ही रुद्रम्मा राणी आहे. आणि त्यानंतर हिचं रुद्रदेव नावाच्या माणसाशी लग्न झालं होतं, त्याचा अकाली मृत्यूही झाल्यानंतर, पण हीच राज्यावर होती. हिची बहीण गणपंबा ही काकतीयाहून खाली असलेला जो भाग आहे, म्हणजे आज विशाखापट्टणम आणि विजयनगरम भाग, तिथली राणी होती आणि तिने तिथेही शासन केलेलं आहे. आणि राणी रुद्रम्मा देवीनी सर्व तलावांची डेव्हलपमेंट केली की जे आज मिशन काकतीया म्हणून KCRनी 10 वर्षापासून सुरू केलं आणि घराघरात पाणी पोचवलेलं आहे. तेव्हा अशा तऱ्हेची पाणी योजना किंवा शिक्षकांचा आदर, गुरुजनांचा आदर हे तर केलंच, गुरुजनांच्या कुटुंबाची काळजी, पण तिने त्याच्याबरोबर प्रत्येक देवळाबाहेर गुरुकुल, आणि त्या गुरुकुलात फक्त वेद आणि अशा तऱ्हेचं फक्त शास्त्रीय शिक्षण देणं नव्हे, तर त्या ठिकाणी कलावंत गुरु म्हणजे चित्रकार आहेत, सुतार आहेत, वेगवेगळ्या ज्या आयुष्याला म्हणजे आपण म्हणतो आवश्यक असणारे या जे सगळं शिक्षण आहे, आज आपण त्याच्याकडे पुन्हा वळतोय की इंग्रजांनी जे आपल्याकडे फक्त मेकॉलेनी सुरू केलेलं शिक्षण होतं कारकूद करणारं, त्याच्या पलीकडे पुन्हा आपण धंदे शिक्षणाकडे वळतोय न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. हे सगळं शिक्षण ह्यांनी देण्याची व्यवस्था, त्यांच्या कुटुंबियांची व्यवस्था, ही सुद्धा त्यावेळेला नियम करून, कायदे करून, प्रत्येक धर्मपीठ जिथे निर्माण होईल, देऊळ बांधलं जाईल, तिथे ही शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे, सर्व प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. तिसरी गोष्ट, तिसरा नियम असा तिने केला होता की आपल्या सैनिकांना त्यांच्या निधनानंतर त्यांचं पूर्ण पालन पोषण होईल आणि त्या सैनिकांना योग्य शिक्षण मिळेल, यासाठी तिने काही कायदे केलेले होते. हे सगळे त्या काळामध्ये केलेले, स्त्रियांनी केलेले हे कायदे आहेत. आपण पुढची एक गोष्ट बघूया तर राणी अबक्काबद्दल फार काही सांगावं असं मला वाटत नाही, अशासाठी की इथल्या सुरेखाताई शहांनी त्यांच्यावरचं पुस्तकही लिहिलेलं आहे आणि सोलापूरकरांनी त्याबद्दलची माहिती वाचलीही असेल. नाहीतर आत्तापर्यंत हे पुस्तक हातात येईपर्यंत आम्हाला फक्त अबक्का एवढं नाव माहिती होतं. परंतु या पुस्तकामध्ये त्यांनी कादंबरी रूपात जरी लिहिली असली तरी तिने जे काही नियम घालून दिले होते त्याबद्दलचे शिलालेख, त्याचे फोटो, तिच्या ताम्रपटांचे फोटो हेही त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेत. त्यामुळे त्यांच्या ह्या लिहिण्याला ऑथेंटिसिटी आहे.
एक साहित्य प्रकार म्हणून त्याला रंगवणं गोष्ट वेगळी आणि त्याच्या सही शिक्क्यांचे फोटो देणं ही अजून एक वेगळी गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की एका कोळ्याचं एका जैन समाजातल्या मुलीशी प्रेम होतं. घरच्यांनी सांगितलं हे लग्न करू नका, राणींनी सांगितलं हे लग्न करू नका, परंतु त्या दोघांना लग्न करायचंच होतं. तेव्हा हे जैन म्हणजे काय म्हणू इंटरकास्ट किंवा इंटर रिलिजन मॅरेज आहे, कोळी मुलाशी लग्न होत आहे आणि राणींनी असा नियम त्या ठिकाणी घातला आहे की ज्या वेळेला असं इंटरकास्ट लग्न होईल त्यावेळेला मुलगी आपल्या आईवडिलांच्या धर्माचं पालन करेल आणि मुलीला अशा तऱ्हेचं पालन करताना सासरच्यांनी अडकाठी करू नये. किती स्पष्टपणे लिहिलेल्या गोष्टी आहेत. आज आपण लव जिहादनी घाबरतोय कारण आमच्यामध्ये ती हिंमत नाही आहे अशा तऱ्हेचे नियम आणि हे करण्याची, म्हणजे समोरच्या पार्टीला सांगण्याची हिंमत नाही आहे आणि मुलींच्यातही हिंमत कमी पडत असेल की हे जर तुम्ही पक्क राहिलात तर अशा तऱ्हेचे नियम आमच्याकडे 16व्या शतकामध्ये घातलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की 1625मध्ये राणीचं निधन झालेलं आहे. 1545 पासूनचा तिचा जन्म आहे आणि पोर्तुगीजांशी लढता लढता ती गेलेली आहे. या राणीने पटबिद्री नावाच्या तिथल्या देवळामध्ये जेव्हा इतर म्हणजे ते हिंदूंचं देऊळ आहे आणि शैवपंथीयांनी घुसखोरी केली आहे, एन्क्रोचमेंट केलं आहे, तेव्हा त्या लोकांना यांनी शासन केलेलं आहे राणींनी आणि त्यांना सांगितलं आहे की बनारसचे जे आपले काय धर्मगुरू आहेत ते जी शिक्षा देतील ती शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. म्हणजे याही ठिकाणी अशा तऱ्हेच्या एन्क्रोचमेंटचाही तिने विरोध केला आहे. पोर्तुगीजांनी तिला सांगितलं की तुमचा माल जेव्हा सागरातून वाहतूक होत असेल तेव्हा त्याचा तुम्ही आम्हाला टॅक्स भरला पाहिजे. तेव्हा राणी पोर्तुगीजांना सांगते की सागर हा आमचा आहे, भारताचा आहे आणि आम्ही तुम्हाला टॅक्स देणार नाही. एवढंच नव्हे तर टॅक्स न देणारे कालिकतच्या झामोरींच्या बरोबर 10 लोकांना तिने एकत्र केलं आहे आणि आपल्या नौका तिने अरबस्तानामध्ये पाठवलेल्या आहेत. तेव्हा ही हिंमत त्या काळची तिची अजून एक हिंमत अशी आहे की जेव्हा तिचा नवरा पोर्तुगीजांना शरण जातो आणि मेंगलोरच्या किल्ल्यात त्यांना आश्रय देतो तेव्हा ती आपली सौभाग्य चिन्ह नवऱ्याला परत पाठवते. बघा लक्षात घ्या की एवढी हिंमत आपण त्याच्यासाठी कसाही असू दे, मारू दे, काहीही करू दे, पण कुंकवाचा धनी याचं इतकं आमच्या डोक्यावरती आजही त्याचा प्रभाव आहे. आपण आपल्याकडे काम करणाऱ्या बायकांना किती समजावतो पण त्या त्यातून बाहेर पडत नाहीत. पण हे आमच्या धर्मात आहे, आमच्या देशात आहे आणि अशांना आम्ही राणी मानत होतो. म्हणजे अशा लोकांना काही आम्ही धर्मबाह्य केलं नाही, आम्ही काही त्यांना सत्ताभ्रष्ट केलेलं नाही, आम्ही त्यांचं अनुशासन पाळत होतो. ह्याचाच अर्थ आमची ती मानसिकता होती. आपल्याला नंतर तर शिवशाहीमध्ये जिजाबाईंचं काम माहिती आहे. जिजाबाईंच्या नावाचे सही शिक्के आहेत. प्रत्यक्ष नियम म्हणजे रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडून चौरंग करा ही जी ऑर्डर शिवाजीराजांनी दिली त्याच्या आधी एक घटना सांगितली जाते की त्या ऑर्डरचे कागदपत्र आहेत बरं आपल्याकडे की मुलीची छेडछाड केली म्हणून त्याला दिले ही शिक्षा शिवाजींनी केली. त्याच्या आधी जिजाबाई त्यांना पद्मिनीचा पोवाडा आग्रहपूर्वक ऐकायला लावतात आणि म्हणतात की अशा अनेक स्त्रियांना आपला धर्म स्वतःच्या शीलरक्षणासाठी देह सोडावा लागतो तेव्हा ते बाईचं शील महत्त्वाचं आहे आणि ते भ्रष्ट करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. जिजाबाई प्रत्यक्ष कायदा हातात घेतला नाही पण तिच्या सहीचे आणि शिक्क्याचे काही कागदपत्र उपलब्ध आहेत. राधाबाई पेशवे स्वतः त्या जेव्हा काशीला जायच्या होत्या, बाजीरावाची आई, तेव्हा त्या व्हाया राजस्थान गेलेल्या आहेत आणि राजस्थानातल्या लोकांना एकत्रित करण्याचं काम आणि त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यांना तसे शिक्के आणि पत्र दिल्याची नोंदी आपल्याकडे आहेत. ह्या अभ्यासामुळे म्हणजे कोशाच्या अभ्यासामुळे मी भारत इतिहास संशोधक मंडळातले जे कोणी अभ्यासक आहेत त्यांच्याकडून जेवढे शिक्के आहेत, जेवढ्या बायकांची अशा तऱ्हेची पत्र आहेत ती गोळा केली आहेत. ही इन्स्क्रिप्शन्स काल परवाच मला ओरिसाहून एका बाईंनी दानपत्र ज्या बायकांनी दिली आहेत म्हणजे दे वेर द रूलर्स, त्या बायका तिथे राज्य करत होत्या, त्यांनी दिलेल्या दानपत्राच्या फोटो कॉपीज मला त्यांनी तिथून पाठवलेले आहेत. तेव्हा हे आपल्याला ओरिसातलं तर माहितीही नव्हतं की अशा तऱ्हेचं काम भारतात जागोजागी चाललं आहे.
प्रत्येक शतकामध्ये चाललेलं आहे. आणि आपल्याला स्त्री शक्तीचा अनुभव किंवा ते एक मनोमन जाणीव ही तर आपल्याला आहेच. कारण आपण 9 दिवस लढली दुर्गा माता, तिच्यासाठी आपण उत्सव करतो, तिचं कौतुक करतो. तेव्हा बाईचं शारीरिक किंवा युद्ध कौशल्य आपल्याला माहिती आहे, बाईचं बुद्धी कौशल्य आपल्याला माहिती आहे, कारण आपण सरस्वतीच आपली देवी म्हटलेली आहे ज्ञानाची. बाईचं अर्थव्यवस्था किंवा अर्थसंकल्पाबद्दलच्या तिच्या आयडियाज ह्या आपल्याला माहिती आहेत, कारण लक्ष्मी आमची देवता आहे. जे जीवनाला आवश्यक असणारं जे बुद्धी, शक्ती आणि अर्थ या तिन्हीची देवता आमच्याकडे स्त्री आहे. म्हणजे स्त्रीमध्ये ही कपॅसिटी आहे. आणि त्याची शेकडो उदाहरणं जेव्हा हे आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रत्येक शतकात अशा बायका झालेल्या आहेत की ज्यांनी राज्य केलेलं आहे. आज आपण 2 दिवसांनी अहिल्याबाईंची माहिती ऐकणार आहोत. अहिल्याबाईंच्या कामाचं वेगळंपण असं आहे की राघोबादादा सामने आले, त्यानंतर त्यांनी स्त्री सैन्य उभं केलं होतं आणि त्यांना म्हणजे हरलात तर तुमचीच नाचक्की होईल. तर मी आता शोध घेते आहे की मला त्या स्त्री सैन्यामध्ये असलेल्या बायकांची पण नावं पाहिजेत. आज सकाळपासून मी बघते की अक्क महादेवी बरोबर बसवेश्वरांच्या ज्या फॉलोअर्स बायका होत्या त्यांची आपल्याला नावं पाहिजेत की दोन्ही क्षेत्रामध्ये बायका आहेत. युद्धभूमी आणि संत आध्यात्मिक क्षेत्र ह्या दोन्ही ठिकाणी असलेल्या बायका आहेत. आता राघोबादादा इथपर्यंत आले, मग महेश्वरला बाई का गेल्या? तर महेश्वरला त्या ठिकाणी ती सगळी जहागीर आहे ती होळकरांना दिलेली होती. तिथे पेशव्यांची सत्ता नव्हती, त्यामुळे त्या महेश्वरला तर गेल्याच. पण महेश्वरला नर्मदा काठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या भेटत होत्या. आणि देशात पूर्ण देशभर काय स्थिती आहे, हिंदूंची काय स्थिती आहे, तिथली परिस्थिती कशी आहे की कुठे दुष्काळ आहे तर तिथे गोष्टी पुरवा, कुठे नद्यांना घाट नाही आहेत तिथे नद्यांना घाट. कसे हो बाईंनी एवढे सगळं केलं? कारण हे आलेले यात्रेकरू त्यांच्याशी त्यांचा संपर्क होता. म्हणजे तुम्ही जिथे जाल, जसे जाल तिथे तुमच्या मूळ ध्येयापासून क्षणभरही विचलित न झालं तर तुम्ही तुमच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचू शकता. समाजाचं कल्याण हा एकमेव ध्यास अहिल्याबाईंनी घेतला होता. आपण बघितलं की आधीचं अबक्काला कसं आहे, तिथे मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे, त्यामुळे मामाच्यामुळे राज्य मिळालं. ह्या गणपत देवानी रुद्रम्माला राज्य दिलं. अहिल्याबाई तर किती साध्या घरातल्या, मल्हार बाबा शूर निघाले म्हणून त्यांनी तलवार गाजवली, म्हणून त्यांना पेशवानी सरदार केलं. अहिल्याबाईंकडे काही अशी बॅकग्राऊंड नव्हती त्यांच्याकडे की आधीपासूनचे लढवय्ये किंवा यातले. पण ह्या बाईंचं चाणाक्ष पण तिच्या सासऱ्यांनी ओळखलं, तिला सती जाऊ दिलं नाही आणि पुढे ह्या प्रकारचा राज्यकारभार त्यांनी केला. 1773 मधलं बाईंचं एक पत्र उपलब्ध आहे की विधवांना, आपल्याला माहिती आहे की विधवांना स्थान नव्हतं आणि त्या बाकीचे नातेवाईक विधवांना काही त्यांची मिळकत मिळवू देत नव्हते. आणि अशा वेळेला विधवासुद्धा दत्तक घेऊ शकते असा कायदा भारतात पहिल्यांदी अहिल्याबाईंनी केला. त्याबरोबर भारतात अनेक ठिकाणी विधवासुद्धा दत्तक घेऊ शकते हे कायदे केलेले आहेत. पण एका स्त्रीने हा कायदा करणं आणि अशा तऱ्हेचा एक क्रांतिकारी विचार आहे हा, म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेच्या दृष्टीने. आणि त्याची म्हणजे अनुभव पुढे मी एखाद्या वेळ झाला तर सांगीन की शालिनी जोशी जज मुंबईच्या, आणि त्यांनासुद्धा अशा तऱ्हेचं एक जजमेंट द्यावं लागलं की एका विधवाबाईला आधार देणारं. तेव्हा हे अशा तऱ्हेचे प्रयत्न आमच्याकडे सातत्याने चालले होते. आणि हे प्रयत्न कसे होते, काय होते, कशासाठी होते हे आपण जरा डोळसपणे आपलं देशाचं आपली जी काही पूर्व परंपरा आहे याचं भान ठेवून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, हे मला मात्र आग्रहाने सांगावं लागतं. आणि हे आमच्याकडे होतं आणि आमच्याकडच्या लोकांनाही स्त्रियांमध्ये ही कपॅसिटी आहे याचं एकीकडे अंतर्मनात भान होतंच. म्हणून काशीबाईंना सासरचे त्रास देत होते तरी गोविंदरावांनी मदत केली. पण काशीबाईंच्याच चरित्रात पुढे आहे, सरोजिनीबाईंचं चरित्र आहे, चरित्र आणि आत्मचरित्र असं सरोजिनीबाईंनी लिहिलं आहे. तर त्याच्यामध्येच पुढे काशीबाई जेव्हा स्वयं निर्णय घ्यायला लागल्या, 1885ला आपल्या काँग्रेसची स्थापना झाली, त्या सभेला ज्या 5 बायका उपस्थित होत्या त्यात रमाबाई रानडे आणि काशीबाई कानिटकर सुद्धा होत्या. तेव्हा हे जेव्हा झालं तेव्हा गोविंदरावांशी त्यांचं पटेना.
पण लोकांसमोर बाई शिकली आणि आता नवऱ्याशी पटत नाही आहे म्हणून त्या वाराणसीला त्यांचा मुलगा जिथे होता तिथे त्या जाऊन राहिलेल्या आहेत. तेव्हा ही एक ॲडजस्टमेंट त्यांनी केली, पण बायकोला शिकवून सुद्धा एका मर्यादेच्या पुढे तिने जाऊ नये, यातनं तोपर्यंत पुरुष बाहेर पडला नव्हता. आता मात्र तशी अजिबात परिस्थिती नाही, कारण मी एवढ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी जाते. त्याच्यावरून हैदराबादमध्ये मी गेले तेव्हा मुंबईपेक्षा 50 वर्ष मागे हैदराबादचे विचार होते, पण ते आता किती बदलले ह्याचा अनुभव मी स्वतः घेते आहे. तेव्हा ही परिस्थिती बदलते आणि ती समाजाने फार पटकन बदल ॲक्सेप्ट केली. हेही भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा मी इंडियन थिंकिंग अँड अब्राहम थिंकिंग अबाउट वुमेन असं एक मोठं काम केलेलं आहे, तर तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की इंडियन थिंकिंग नेहमी बदलत गेलेलं आहे. कालानुरूप आपण नवीन गोष्टी स्वीकार केलेल्या आहेत. नवीन धर्मपंथ आले त्यांचा स्वीकार केलेला आहे. आपण कोणाच्यावर शक्यतो अन्याय होणार नाही असे जेव्हा जेव्हा कायदे आले तेव्हा, कारण आपल्याकडे परधर्म सहिष्णुता, परसहिष्णुता हा आपला स्थायी भावच आहे. बाकीच्या थिंकिंगमध्ये, रिलिजियस थिंकिंगमध्ये ते आपलं थिंकिंग बदलत नाही चटकन. त्यातही चांगली लोकं निघाली, त्यातही लोक बदलण्याचा आग्रह करणारी निघाली, पण त्यांना जो तीव्र लढा आजही द्यावा लागतो. आपल्याला माहिती आहे की तलाक कायदा होण्यासाठी किती धडपड केली लोकांनी. पहिल्यांदी तर आपल्या हिच्या बाजूनी, शहाबानोच्या बाजूनी जजमेंट येऊन सुद्धा कायदा नाही होऊ शकला. तो कायदा आत्ता झाला आहे, 2 वर्षापूर्वी 17 साली झालेला आहे. तेव्हा ही जे काही थिंकिंगमध्ये बदल का होतो, कारण भारतीय समाजाची ही मानसिकता आहे. आणि म्हणून आज जी आपल्याला भीती वाटते ना की आमचं इंग्रजी शिक्षण आलं, आमच्याकडची शिक्षण पद्धती बदलली आणि एक चंगळवाद आला, हे सगळं वरवरच्या गोष्टी आहेत. मूळ आपल्या घरामध्ये भारतीय विचार हा विशाल मनाचा आहे, प्रत्येकाला ॲक्सेप्ट करण्याचा आहे. हे मात्र सातत्याने रुजवलं पाहिजे. तुमचा बाह्यवेश बदलला, तुमची भाषा बदलली. भाषा तर मला फार वाईट वाटतं, कारण मी मराठीचंच काम करते आणि माझ्या मुलांना ज्ञानेश्वरसुद्धा माहिती नसतील तर मला नक्कीच वाईट वाटेल. म्हणजे नातवंडांना मी देऊ शकते, पण माझ्या बरोबरीची लोकं एवढी सांगत नाही आहेत. तेव्हा भाषेचा तर खूप मोठा प्रभाव आहे की तुमच्या संस्कृतीवर आहे. परंतु भारतीय विचार काय होता हे अगदी मनाच्या तळापासून समजून घ्या आणि ते लोकांपर्यंत पाचवा. जे आपण म्हणतो की भारत त्याचा अभ्युदय होईल, तो कधी होईल? तेव्हा होईल की सर्वश्रेष्ठ भारत होईल. त्याच्यासाठी उपयुक्त आहे, त्याच्यासाठी जो आमचा भक्कम पाया आहे विचारांचा, की आमचा विशाल दृष्टिकोन, तो फार महत्त्वाचा आहे. इंग्रज आपल्याकडे आले, सावित्रीबाईंचं आपल्याला सगळं चरित्र माहिती आहे, त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण स्त्री विचारवती सभा म्हणून सावित्रीबाईंनी सुरू केली. बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केलं. प्रत्यक्ष पुण्यामध्ये ब्राह्मणाची बाई काय जीव द्यायला जाते, तिला थांबवणं, तिला घरात ठेवणं, तिला वाढवणं आणि असं सुधारगृह सुरू करणं. आणि इथे विधवा गरोदर बायकांनी येऊन बाळंत होऊन जावे अशी पाटीदारावर लावून लोकांना त्या आपल्याला आधार देणं, ही हिंमत बायकांनी धरली आणि मग पुढे आपल्याकडे कायदे झाले. तेव्हा बायकांनी केलेले कायदे जसे राज्यकर्त्यांचे आहेत तसे सामाजिक सुधारणेतनं झालेले कायदे आहेत. शिक्षणासाठीचा जो भाग आहे की जे समान शिक्षण मुलामुलीला मिळालं पाहिजे आणि पटेल बिल आलं 1918 आणि त्यामध्ये तो विचार आल्यावर बाकी सुरत, डाकोर व सातारा ठिकाणी ते ॲक्सेप्ट केलं. पुण्याचे लोक काय म्हणाले? पुणे म्हणालं की दोघांना समान शिक्षण आणि विनामूल्य शिक्षण. आमच्याकडे एवढे फंड्स नाही आहेत, आम्ही सध्या फक्त मुलग्यांनाच विनामूल्य शिक्षण देऊ. म्हणजे ही जे मानसिकतेतून पुण्यातल्याच बायकांनी 300 बायकांच्या सह्यांचं पत्र गेलं आणि मग पुढे तो कायदा झालेला आहे. 1919चं सारडा बिल, त्या कायदा तेव्हा विधवा विवाहाला सुद्धा बंदी होती आणि लहानपणीचं लग्न आहे ते लग्नाचं वय वाढावं यासाठी बायकांनी केलेले प्रयत्न. स्त्रियांच्या कादंबऱ्यांचा आणि माझा अभ्यास आहे आणि कादंबऱ्यांचा बाईंचा अभ्यास आहे. ही आत्मचरित्र आणि बायकांचं लेखन वाचताना आपल्याला कळतं की बायकांनी किती प्रकारांनी हे कायदे होण्यासाठी मदत केलेली आहे. समान अधिकाराचा कायदा असा आहे की स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार. पहिल्यांदा तर जेव्हा कायदा झाला तेव्हा सुद्धा आपल्या उच्च वर्गातल्या आणि शिकलेल्या घरातल्या बायकांना होता, पण तोही कायदा नव्हता.
फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार होता आणि त्यावेळेला पॉलिट ब्युरोमध्ये जाऊन आणि इंग्लंडला जाऊन या लोकांनी सांगितलं की भारतातल्या बायका अशिक्षित आणि अज्ञानी आहेत, त्यांना मतदानाबद्दल काही कळणार नाही म्हणून त्या मतदानाचा आग्रह करत नाहीत. मग मुथुलक्ष्मी आणि या आपल्या रमाबाई रानडे अशा बायका जाऊन या ठिकाणी आलेल्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, ते मॉन्टेग्यूला भेटल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांना पत्र सादर केली. त्यानंतर सुद्धा या ठिकाणी स्त्रियांच्या मतदानाची जी सभा झाली त्याच्यात हरिलाल देसाई यांनी 1927 सालची गोष्ट आहे की त्यांनी आग्रह धरला की बाईला सुद्धा मतदान करता आलं पाहिजे आणि मग बाईला मतदानाचा हक्क मिळाला. सुरुवाती वर्ष उच्च शिक्षित बायकांना होता, उच्चभ्रू समाजाला होता, पण लगेचच तो बदलला आणि सर्व बायकांना मतदानाचा अधिकार मिळाला. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुथुलक्ष्मी रेड्डी या मद्रासच्या उपसभापतीसुद्धा झालेल्या होत्या. तर अशा तऱ्हेने त्याचबरोबर 1916 पासून सरोजिनी नायडूंबरोबर या काही जणी कामं करत होत्या आणि त्या कामांमध्ये सुद्धा लोकजागृतीचं काम किंवा या तऱ्हेचं एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम. द्विभार्या प्रतिबंधकची गोष्ट आता ह्यांनी विषय काढला तर 1935 ते 50 या काळामध्ये माझ्या वाचनात आलेल्या 20 स्त्रीलिखित कादंबऱ्या आहेत. म्हणजे त्या कालखंडात पुरुषांनी दुसरं लग्न करू नये, कारण तेव्हा बौद्धिक विवाहाचं फेव आलेलं होतं. अनेक आपले प्रसिद्ध लेखकांनी आपल्या पहिल्या बायकोला सोडून तिची पर्वाही न करता दुसरे विवाह केले होते. अशा वेळेला बायका स्वतः लिहित आहेत की त्या मांडतायत की असा कायदा झाला पाहिजे. कुमुदिनी रांगणेकरांची मी मुलाखत घेतली अभ्यासाच्या वेळी, तर त्यांनी इंडियन कौन्सिलमध्ये जाऊन आपलं निर्माल्यातील कळी हे पुस्तक वाटलेलं आहे की त्यामध्ये त्यांनी हा आग्रह धरला आहे की पुरुषाला 2 लग्न करता आली नाही पाहिजे. आणि मग 1955 साली द्विभार्या प्रतिबंधक हा कायदा झालेला आहे. तेव्हा त्या कायद्याच्या मांडणीमध्ये सुद्धा सीता परमानंद होत्या. आता इथे या ठिकाणी जसं मगाशी कुलकर्णी सर म्हणाले की मला खूप आनंद झाला, आज मी खुश आहे कारण थोडीशी माहिती ह्यांनी दिली आहे, थोडी त्यांनी दिली आहे. परंतु मी मात्र थोडी घाबरली आहे बरं का, कारण एक वकील माझ्यासमोर आहेत आणि ह्या बायकांनी हे केलं का ते केलं का, पण ह्याच्यात सगळं लिखित जे आहे ते सगळं या ठिकाणी ग्रंथबद्ध केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने स्त्रियांनी कायद्यासाठी कशी मदत केली हे स्वातंत्र्याच्या काळातलं आपण पाहिलं. आणि मग आपण वळतो ते स्वातंत्र्याकडे, संविधानाकडे. आणि संविधानाच्या मध्ये आपल्याला लक्षात येतं की 297 लोकांची कमिटी, त्यामध्ये प्रत्यक्ष 266 लोक उपस्थित राहिली किंवा 65, आणि त्यात 15 बायका होत्या. आणि या ज्या बायका होत्या ह्या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात आलेल्या होत्या. त्यात बेगम अझीज रसूल या एकमेव मुस्लिम होत्या. जी 297 पैकी ही जी माणसं गळली ना, 30-40 माणसं, ती सगळी प्रो पाकिस्तान होती. त्यामुळे हे जेव्हा गठीत झाली आपली 9 डिसेंबर 46 त्यावेळेला ह्या लोकांना पाकिस्तानची स्वप्न पडायला लागली होती आणि त्यामुळे ती लोक आपल्या संविधान कमिटीतच आली नाहीत. आणि ह्या बाकीच्या लोकांनी आपल्याला लक्षात असेल की 27 ऑगस्ट 47 स्वातंत्र्यानंतर लगेच या कमिटीचे मुख्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांवर जबाबदारी दिली, म्हणजे मसुदा कमिटीचे चेअरमन म्हणून. आणि मग पुढे हे काम वाढत गेलं. या ठिकाणी सुद्धा आता एक पुस्तक खरं तर उपलब्ध आहे, पण ते हार्ड कॉपी उपलब्ध नव्हती आणि ती ऑनलाईनही अवेलेबल नव्हती. परंतु राज्यसभेने पब्लिश केलं आहे की वुमेन पार्टिसिपन्स इन कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. माझ्या अभ्यासाच्या वेळी मात्र मला असं काही मिळालं नाही, तर आपली सगळी कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती मात्र ऑनलाईन उपलब्ध होती. आणि त्यातून मला ही जी नावं माहिती होती त्या नावांनी केलेले डिस्कशन्स वगैरे मी वाचत गेले आणि त्यातून हा जो सगळा व्याप केला. पण आता हे पुस्तक जर ऑनलाईन आलं, कारण तेव्हा ते चाललं होतं ऑनलाईनचं काम करणं, तर ते मिळाल्यामुळे आपल्याला ते जास्त सहज आणि सोपं जाईल या बायकांची सगळी माहिती मिळवणं. की साध्या साध्या गोष्टी आहेत. दुर्गाबाई देशमुखांनी मंदिर प्रवेशाबद्दल आहे
तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी काही 2 शब्द वेगळे सुचवलेले आहेत किंवा आपला राष्ट्रध्वज खादीचा असावा असं राजकुमारी अमृत कौरनी सुचवलेलं आहे. त्याच्या पुढे आपला ध्वज समितीच्या ज्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू त्यांनी ध्वजाच्याबद्दलची पूर्ण माहिती दिली आहे आणि त्या म्हणतात हे अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र तर आहेच, पण हा गांधीजींचा चक्र सारखाही आहे आणि जोपर्यंत हे चंद्र सूर्याचं चक्र चालू राहणार आहे, म्हणजे जोपर्यंत विश्वाचं अस्तित्व आहे तोपर्यंत आमचा तिरंगा लहरत राहणार आहे. ही इतकी आत्मीयता या प्रत्येक बाईची आहे. रेणुका रे आहेत, अनेक जणी आहेत, पण दाक्षायणी वेलायुधन ही एकमेव दलित स्त्री आहे त्याच्यामध्ये. आणि कशी आहे दाक्षायणी हो, तिच्या फॅमिलीमध्ये ब्लाऊज घालणारी ती पहिली बाई आहे, कारण दलित बायकांना त्या केरळामध्ये पोलकं घालायची परवानगी नव्हती. म्हणजे जे साज शृंगार बाकीच्या बायका करत होत्या तेव्हा तिला साधं लज्जारक्षणासाठी सुद्धा फक्त पदराने वेढून घ्यावं लागत होतं. अशा परिस्थितीतली ती पहिली बाई आहे की जिने पदवी घेतलेली आहे. या दाक्षायणीने सांगितलं की आम्हाला रिझर्वेशन्स नकोत, कारण आम्हाला मेन स्ट्रीममध्ये येऊ दे. एकदा आम्हाला रिझर्वेशन्स मिळाली की आम्ही सातत्याने त्या रिझर्वेशन्सच्या पाठीमागे लागू आणि आम्हाला त्या कुबड्या नको आहेत. तिने तशा तऱ्हेचे शब्द वापरलेत की अशा आम्हाला रिझर्वेशनच्या कुबड्या घेऊन चाललो तर आम्ही कायम अपंग राहू. आपण बघतो ना, कुठलंही ऑपरेशन झालं तरी 4 दिवस ते तुम्हाला धरून चालायला लावतात, नंतर सांगतात 2-2 पावलं टाका, कोणाचा तरी हात धरा, मग हळूहळू आपण घरातल्या एकेका वस्तूचा आधार देत स्वयंपाकघरापर्यंत जात राहतो. तेव्हा या ज्या गोष्टी आहेत हे माणसाला घडवण्याचं जे काम, हे माणसाची मनोप्रवृत्ती ही या बायकांनी ओळखलेली होती. म्हणून ही बाई असं म्हणते. हंसा मेहता आज ज्या समान नागरी कायद्यासाठी आपण आग्रह धरतो आहोत किंवा विरोध करतो आहोत, पण तो अजून चर्चेचा प्रश्न आहे. या समान नागरी कायदा झाला पाहिजे असं हंसा मेहतानी सांगितलेलं आहे. ती गांधीजींची भक्त होती. तिने जो भारतीय स्त्रियांवर लेख लिहिला तो युनोकडे गेला. युनोच्या आपल्या कमिटीची ती हेड होती. भारताची युनोला कमिटी गेली त्यावेळेला आणि युनोनी त्यातली मार्गदर्शक तत्त्व स्त्रीविषयक धोरणासाठी घेतलेली आहेत. एवढं मोठं हंसा मेहताचं काम आहे. ती म्हणते की दारूबंदीला विरोध करा. ज्या गांधीजींचे आम्ही दारूबंदी करा, गांधीजींचे आम्ही अनुयायी आहोत, तेव्हा गांधीजींनी याला विरोध केलाय तर आपणही दारूला विरोध केला पाहिजे. ते कलम घाला, पण तसं तर कलम आलंच नाही. त्यासाठी काय प्रयत्न झाले तेही पुढे दिसेल आपल्याला. तर अशा या 15 जणी आहेत. त्यानंतरच्या काळामधल्या राज्यसभेमध्ये असलेल्या बायका आहेत. त्यातल्या ज्या सीता परमानंद, त्यांचं मी मगाशी नाव घेतलं, किंवा रुक्मिणी देवी अरुंडेल, राज्यसभेत असलेल्या सगळ्या बायका, राज्यसभा आणि लोकसभा यांना आपण लॉ मेकर म्हणतो. तर या बायका राज्यसभेतल्या पहिल्या ह्याच्यामधल्या ज्या बायका होत्या टर्ममधल्या दोन्ही ठिकाणच्या, त्या देशासाठी लढलेल्या देशभक्तच बायका होत्या. म्हणजे अगदी प्युअर देशभक्त की ज्यांनी प्रत्यक्ष आंदोलनातच काम केलेत. आपण सगळे देशभक्त आहोत, पण आपल्याला ते समाधान नाही आहे की आपण काही त्यानंतर जन्माला आल्यामुळे. तरी 75च्या आणीबाणीच्या ह्याच्यात मी आंदोलन करून गेले होते तुरुंगामध्ये, म्हणजे त्या विरुद्धचा जो काही हे झाला तेव्हा धडपड. तर अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी आहेत की या राज्यसभा मेंबर्सच्या, की त्यांनी रुक्मिणी देवी अरुंडेलनी क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल याबद्दल त्यांनी किती टेस्टसाठी जेव्हा माकडांना पकडतात तेव्हा त्यांचं किती बिचाऱ्यांचे हाल होतात हे इतकं वर्णन करून सांगितलं की नेहरू सभेत बसले होते आणि नेहरूंना ते ऐकवेना आणि ते म्हणाले की तुम्ही हे काही आता वर्णन करू नका हृदयद्रावक, आम्ही हा कायदा करू. आणि तो कायदा झाला. म्हणजे अशा तऱ्हेने प्रभावीपणे मुद्दा मांडणं ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा आपल्याला शकुंतलाताई परांजपे माहिती आहेत की त्या राज्यसभेच्या मेंबर होत्या. त्या मेंबर असताना त्यांनी स्टरलायझेशन ऑफ अनफिट बिल हे बिल मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी याचं महत्त्व किती आहे हे सुद्धा त्यावेळेला लोकांना आधी आकलन होत नव्हतं.
आपल्याला माहिती आहे की त्या काळात 55 साली कोणाला कुटुंब नियोजनसुद्धा त्याच्याबद्दलची काही ओढ नव्हती, परंतु 1934च्या सभेमध्येच जी महिला परिषद आहे की जी 1904मध्ये स्थापन झाली, त्या 34च्या ह्याच्यात त्यांनी आग्रह धरलेला आहे की कुटुंब नियोजन झालं पाहिजे महिलांनी, त्या सभेतल्या स्त्री परिषदेच्या. पण शकुंतलाबाईंनी हा जेव्हा अनफिट स्टरलायझेशनसाठी केलं त्याही वेळेला ते आधी मान्य नाही झालं, पुढे तोही कायदा झाला. तेव्हा स्त्रियांनी ठामपणे असे आपले विचार मांडले म्हणून हे कायदे झालेले आहेत. लोकसभेमधले कायदे तेही अशाच तऱ्हेचे आहेत की जी अमृत कौर, राजकुमारी अमृत कौर ह्याच्यामध्ये होती, ती गांधीजींबरोबर 16 वर्ष राहिलेली होती. ती राजकुमारी होती पण तिचा वडिलांनी ख्रिश्चन धर्म घेतल्यामुळे ते ख्रिश्चन होती एवढंच, परंतु तिच्यावर गांधीजींचा प्रभाव होता आणि ती पहिली आपली आरोग्यमंत्री होती आणि तिने डेंटिस्ट बिल आणलेलं आहे. तिने 5 वेगवेगळी बिल आणली आहेत. नंतर AIM ते जे दिल्लीचं आहे, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसचं, त्याची स्थापना राजकुमारी अमृत कौरनी केलेली आहे, ती जेव्हा आरोग्यमंत्री असताना. आपल्याकडे मंत्री म्हणून झालेल्या अनेक बायका आहेत, अनेक जणींची कामं आहेत. सगळे फार धावता आढावा मी घेते आहे, परंतु एवढं मोठं काम आहे तर त्याच्यात प्रधानमंत्री म्हणून सुद्धा या उपखंडात झालेल्या आपल्या इंदिराजी यांच्याबद्दल आपल्याला आदर तर आहेच, कारण त्यांनी अनेकदा अनेक प्रकारे धैर्य दाखवले. धवल क्रांती झाली, आपला गव्हाचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यांनी मोठं काम केलं की ज्यांनी खळबळच माजली की तनखेबंदी केली आणि दुसरं काम केलं म्हणजे आपल्या बँकांचं राष्ट्रीयकरण, हे काम केलेलं आहे त्यांनी. पण पहिली 10 वर्ष अशी काम करत गेल्यानंतर हे आपलंच जागा आहे अशा तऱ्हेची भावना निर्माण झाल्यानंतर रातोरात त्यांनी जे आणीबाणी इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि आपल्या स्वतंत्रपणे मीटिंग बोलवून ती मान्य करून घेतली आणि त्यानंतर 9th शेड्यूलच्या अंडर 47 कायदे त्यांनी केले की जे कायदे नंतर बदलता येत नाहीत असं ते हे आहे, कलम आहे. आणि अशा प्रकारे इंदिराजींनी ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये मिसाचा आहे, फेरा आहे आणि मिसामध्ये म्हणजे काही चौकशी करायची नाही, काही नाही, त्या माणसाला घ्यायचं आणि तुरुंगात टाकायचं. हजारो माणसं त्या वेळेला तुरुंगात गेली. तुमच्या संभाषणावर बंदी आली, तुमचं मत प्रकटीकरणावर बंदी आली. म्हणजे आज आपल्याला हाकारे होत आहेत की आणीबाणी सदृश परिस्थिती, पण आज इथे कोणीही कसंही आंदोलन करू शकतंय, आपली मतं मांडू शकतंय आणि आज हे मत मांडलं म्हणून उद्या त्याला कोणी तुरुंगात टाकत नाही आहे. पण त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती. कॉलेजमधून जेव्हा आम्ही बोललो तेव्हा कॉलेजमधून त्या लोकांना सत्याग्रहातनं पकडलं गेलेलं होतं. तेव्हा ही अशी सगळी परिस्थिती. त्यानंतर इंदिरा गांधींनी आसामचा प्रश्नामध्ये हात घातला, तो थोडा सुलभ केलेला आहे आणि खलिस्तान चळवळ जी आधी त्यांच्याच धोरणाने वाढली होती, परंतु त्याचं जे अगदी अंगावर आलं, आता देश तुटायची पाळी आली, त्यावेळेला त्यांनी कणखर धोरण स्वीकारलं आणि त्यांना देश गमवावा लागला. या सगळ्या गोष्टी पाहताना मनात असं येतं की आपण म्हणतो की बायकांकडे राज्यकारभार दिला की त्या सहृदयतेने बघतात, बायकांकडे राज्यकारभार दिला की त्या सामंजस्याने विचार करतात, कारण कुटुंबातही आपण बऱ्याचशा गोष्टी बायका सांभाळतात, अनेक गोष्टींमध्ये त्या जरा सामंजस्य दाखवतात. परंतु जेव्हा माणसाचा अहम आणि जी सत्ता लालसा आहे ती एकदा तिथे बाई आणि पुरुष, जसा बुद्धीमध्ये फरक नाही तसा मानवी भावना ज्या काम आहे त्याच्यातही तर बाई आणि पुरुष फरक नाही आणि त्यामुळे आपल्याला असे काही सत्ताधीश आपल्याला लोक दिसतात की जसे पुरुष होते तशा बायकाही होत्या. तेव्हा बाई म्हणून आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे, नाही होती बाई आहे ती नाही पैसे खाणार असं आधीपर्यंत आमच्या लहानपणी म्हणत होते, पण आता तसंही आपल्याला दिसत नाही आणि हे सगळं फार वाईट वाटतं. म्हणजे साधे PhDच्या वायवाच्या वेळी बायका असतात त्या मागतात काही ना काहीतरी, म्हणजे जिथे त्यांना काहीच देणं घेणं नाही आहे, तो नुसतं थिसिस वाचायचं आणि तुम्हाला काय 1200-1500 रुपये मिळतात. अहो तुम्हाला आज लाखो पगार आहेत शिक्षकांना, प्राध्यापकांना. म्हणजे ही जी मानसिकता आहे ना पैशाचा हव्यास, ती तिथे बाई आणि पुरुष हा भेद नाही, हेही आपण लक्षात ठेवा. आणि मग बायकांबद्दल पुरुषांचं जे काही थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे त्याला जागा,
हा पुरुषांनी सोडलं म्हणून आपणही त्या पैशाच्या मागे लागावं का, आपणही सत्तापदावराचा आग्रह धरावा का, याचं भान ठेवा. हे बायकांची नक्कीच जबाबदारी आहे की म्हणजे पुरुषांची जी बायकांकडे पाहण्याची पहिल्यापासूनच रुजू भावना आहे, रिस्पेक्ट देण्याची भावना आहे, त्याला तुम्ही सार्थ ठरवाल. 33% आम्हाला रिझर्वेशन मिळालं, त्यासाठी बायकांची आंदोलनं, हुंडाबंदीसाठी 51 सालापासून आंदोलनं झाली, 61 साली पहिला कायदा झाला, 84 साली दुसरा कायदा झाला, 86मध्ये त्यात अजून अमेंडमेंट आलं आणि नवीन कायदा झाला हुंड्यासाठी. त्याचबरोबर आपल्या मार्गारेट अल्वाना स्त्रीचं बिभत्स अंगप्रदर्शन याच्यावर कायदा करावा लागला. म्हणजे एकीकडे हे कायदे आणि एकीकडे ते कायदे, अशा सर्व कायद्यांच्या पाठीमागे अनेक स्त्रिया आहेत, अनेक स्त्रियांनी अशा तऱ्हेचं वेगवेगळं काम केलेलं आहे. याच्यात फक्त 2 मुद्दे मी सांगते अजून, ते म्हणजे महिला मुख्यमंत्री. कारण कायदे जसे लॉ मेकर्सनी राज्यसभा आणि याच्यात केले तसे विधानसभा आणि विधान परिषदेत झाले. मुख्यमंत्री पंतप्रधान होते तसे आपल्याकडे 17 महिला मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जी वेगवेगळी कामं केलेत, अगदी अलीकडच्या काळातल्या काही जणी तर म्हणजे जयललिता, राबडी देवी, मायावती, वसुंधरा सिंधिया या तर 2पेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. तेव्हा या मुख्यमंत्र्यांनी जे केलेले कायदे आहेत त्याकडे जर बघितलं तर जयललितांनी लॉटरी बंद केली होती, तो एक महत्त्वाचा त्यांचा निर्णय होता. परंतु त्यांनी गडबड घोटाळा करून रिझर्वेशनची हेच वाढवली, आपल्याकडची मर्यादाच वाढवली होती, म्हणजे तीही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु त्यांनी 4थीपर्यंत फक्त महिला शिक्षिका हव्यात असा आपल्याकडे कायदा केला. म्हणजे बाई मुलांना ज्या प्रेमाने अंजारते गुंजारते आणि त्यांना शिक्षण देते, ते शिक्षण 10 वर्षापर्यंतच्या मुलांना बाईकडून मिळालं पाहिजे. आणि स्त्री शिक्षिकेला नोकरीची एक काहीतरी ग्वाही त्यांनी त्यामधून दिलेली आहे, हा त्यांचा कायदा आहे. किंवा ममता बॅनर्जीचे अनेक निर्णय, गेल्या वर्षीचे तर कित्येक निर्णय माणुसकीला काळीमा लावणारे त्यांची ॲक्शन्स होत्या. परंतु त्यांनी सुद्धा जे हॉस्पिटल संबंधीचे जे कायदे केलेले आहेत की सरकारी हॉस्पिटलमध्ये पैसे पूर्ण भरल्याशिवाय प्रेत ताब्यात देणार नाही किंवा या सरेचे, हे कायदे बदलले. ही त्यांनी महत्त्वाची गोष्ट केली. गोरखालँडमधलं महत्त्वाचं काम केलं. आपण सकारात्मक भाग बघू, कारण बाहेर अनेक गोष्टी आहेत, पण तुम्ही जेव्हा विचार करता, तुम्ही जेव्हा आपलं मत नोंदवता, तेव्हा दोन्ही बाजूचा विचार करा. माणुसकीच्या हिताचं काय आहे, ते जे कायदे ज्यांनी केले त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. समाज कार्यकर्त्यांच्या आंदोलनातून आणि बायकांच्या आंदोलनातून जसं भारताची स्वातंत्र्ययुद्धाची चळवळ झाली, त्याप्रमाणे आपल्या लक्षात असेल 1990मध्ये हैदराबादला नेल्लोर येथे, म्हणजे आता तो भाग आंध्रामध्ये गेलेला आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदी दारूबंदीसाठी बायकांनी आंदोलन सुरू केलं. साक्षरता क्लाससाठी बायका ह्या जमत होत्या एकत्र. एकमेकींशी बोलताना लक्षात आलं की प्रत्येकीचा नवरा दारू पितोय, तेव्हा याला आपण विरोध केला पाहिजे. म्हणून गावातली दारूची दुकानं बंद करा, मग दलालांना बंद करा. आणि त्यानंतर त्यांतले जे कलेक्टर होते ते मात्र त्यांच्या बाजूला राहिले की हो खरोखर आहे, नाहीतर वारुणी म्हणून दारूची पाउचेस त्या आधी काँग्रेस सरकारकडून लोकांना घरोघरी पोचवण्याची आणि स्वस्तात आणि थोडी दारू पोचवण्याची एक स्कीम होती. परंतु त्या स्कीमला आणि दारूच्या दुकानांनाच या बायकांनी बंदी घातली. एवढी प्रचंड वरंगलजवळ सभा झाली, 50,000 लोकात 40,000 बायका होत्या. ह्या आंदोलनाला कोणीही एक लीडर नव्हता, ह्या आंदोलनामागे कोणताही एक पक्ष नव्हता. मी स्वतः त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांना हैदराबादला भेटायला गेले होते. सर्व पक्षाचे लोक एक मनानी एक दिलानी या विरोधात होते. आणि शेवटी 92मध्ये NT रामारावनी आमच्या फते मैदान स्टेडियमवरच जाहीर केलं की मला निवडून दिलं तर मी दारूबंदी करीन. अरकला बंदी केली त्यांनी, अँटी अरक मुवमेंट होती, पण अरक बंद झाली, बाहेरून येण्या बंदी घातली, त्याबरोबर ताडीचा धंदा वाढला.
म्हणजे दुःख शेवटी तेच राहिलं बायकांचं, कमाईतला निम्म्याच्या वर हिस्सा नुसता त्या दारूच खर्च होत होता. तेव्हा हे नंतर निवडून आला एन टी रामाराव. त्यानंतर 94मध्ये ही अँटी अरक मुवमेंटचं फळ म्हणून आपल्याकडे दारूबंदी झाली. परंतु काही वर्षातच तो सगळा आर्थिक व्यवहार दारूमुळे फार चालतो असं असल्यामुळे पुन्हा ती बंदी उठली. आणि त्याचा कळस म्हणजे आमच्या KCR सरकारनी तर बायकांना दारूच्या दुकानं उघडायची लायसन्सेस दिली. जी दुकानं 20 वर्षापूर्वी बायका बंद करत होत्या त्याच दुकानात आता बायकासुद्धा त्या कामासाठी बसायला लागल्या. हा काळाचा बदल आहे म्हणायचं, पण तरीसुद्धा आपली नैतिकता, आपली वैचारिक पातळी सारखी मी आपल्याला आवाहन ते करते की आपली सदसद विवेकबुद्धी जागी करा आणि प्रत्येकाला ही गोष्ट सांगा की बाबा ह्या सगळ्याचं चौफेर भान ठेवा. बायकांनी खूप कष्ट घेतलेत. प्रत्येक कायदा होण्यासाठी बायकांची जी तळमळ आहे, अहो साधं विशाखा कायदा जो आहे, भौरी देवीवरचा बलात्कार, हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस असा तो कायदा 1997मध्ये सुजाता मनोहरनी तो हे दिलेला आहे, जजमेंट दिलेला आहे. मी सुजाता मनोहरांची मुलाखत त्या पुस्तकामध्ये घेतली तर त्या म्हणतात की आम्हाला एवढंच म्हणायचं की जजमेंट लॉ असतो लोकसभेत कायदा होईपर्यंत, पण 2013मध्ये तो कायदा झाला आहे हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसच्या विरुद्ध. तर त्यांचा असा आग्रह आहे की लॉ मेकर्सना जाऊन सांगा, लोकसभेतल्या लोकांना सांगा की आम्ही जजमेंट दिल्यानंतर लवकरात लवकर तो कायदा करा, कारण जजमेंट लॉ जोपर्यंत असतो तोपर्यंत आम जनतेला तो कायदा माहीत नसतो. फक्त तुम्हाला मोठा वकील ठेवला तर तो ती सगळी जजमेंट रिफर करतो आणि आपलं काम पुढे चालवतो. तेव्हा अशा तऱ्हेचे जे विविध प्रकारचे कायदे आहेत आणि त्यासाठी असलेलं जे कार्यकर्त्यांचं योगदान आहे, RTI कायदा आपल्याला माहिती आहे अरुणा रॉयच्यामुळे झालेला आहे, लँड ॲक्विजिशन कायदा आहे मेधा पाटकरमुळे झालेला आहे, चिपको आंदोलन गौरादेवी महिलांनी चालवलेलं आहे आणि चिपको आंदोलनामुळे पर्यावरण डिपार्टमेंट भारत सरकारने सुरू केलेलं आहे आणि 6 पर्यावरण विषयक कायदे आपल्याकडे झालेले आहेत. तेव्हा बायकांच्या सामर्थ्याची एवढी जी काही आहे, सुंदरलाल बहुगुणांसारखे लोक त्याचे मार्गदर्शक होते, परंतु हे बायकांनी ज्या वेळेला तो लढा देत राहिल्या, रैनी गावातला हिचा लढा फार सुंदर आहे, फार म्हणजे धैर्याची बाई होती ती गौरादेवी. तेव्हा अशा तऱ्हेचे जे कायदे आपल्याकडे झाले त्या सगळ्या कायद्यांचा विचार करताना या पाठीमागे केवढ्या गोष्टी आहेत आणि या कायद्याचं उल्लंघन करताना आम्हाला 10 वेळा विचार केला पाहिजे, कारण हा कायदा शेवटी माणसासाठी आहे आणि जर माणसाला तो अन्यायकारक असेल तर त्यालाही सनदशीर मार्गाने लोकजागृतीने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि राज्यकर्ता कसा असावा तर अहिल्याबाई होळकरांसारखा तो कसा ते आपण परवा ऐकणार आहोत की जिनी फक्त लोकांसाठी कायदे केले, जिनी केवळ लोककल्याणार्थ ती जगली. पेंढाऱ्यांना पकडलं, लूटमार करतायत, पण त्यांच्या मुलाच्या जीवनाची व्यवस्था त्यांनी पाहिलेली आहे. रिहॅबिलिटेशन लगेच तिथे झालं आहे, आंदोलन करावी लागली नाही. तेव्हा ही जी गोष्ट आहे तर आपल्या हातात सर्व सत्ता यावी म्हणून एकदम मिसा लावण्यापेक्षा आणीबाणी आणण्यापेक्षा अहिल्याबाईंचा आदर्श असे कायदे करणाऱ्या बायका किंवा मी म्हणते तशा आपल्या ह्या सुजाता मनोहर किंवा यासारख्या ज्या आमच्या न्यायदान करणाऱ्या बायका, चांगले कायदे घेणाऱ्या, धर्मांतरावरती धर्मविधेयक बिल याला 3 वेळा ते पाठवावं लागलं होतं राज्यपालांकडे आणि वसुंधरा राजेंना आणि त्यानंतर ते बिल पास झालेलं आहे. तेव्हा हे बिल आहे कारण ते तुमच्या धर्मरक्षणासाठी आहे. तुम्हाला फसवून तुमचं धर्मांतर केलं तर तुम्हाला त्याविरुद्ध दाद मागता आली पाहिजे, हा तुम्हाला आश्वासक आधार त्यामध्ये आहे. तेव्हा अशा कायद्यांचा नक्कीच नीट अभ्यास करा. त्यामध्ये असलेलं स्त्रियांचं योगदान मी आपल्याला सांगितलं, एकूण समाजाचंच योगदान आहे, समाजाचीच मानसिकता आहे. आणि ते मी पहिल्यापासून म्हणते की आमचं जे अतिशय डेव्हलप्ड असं आमचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला ती जी विचारधारा आहे, स्त्री पुरुष समानता, परविचाराची तुम्हाला असलेला सहिष्णुता, या गोष्टी कायम आपल्या जीवनात ठेवल्यात तर भारत हा नक्कीच परमवैभवाला पोहोचेल. तुमची आमची सगळ्यांची प्रार्थना मी ईश्वराचरणी अर्पण करते. धन्यवाद. खरोखरच एक अवघड विषय, बरोबर अवघड वाटणारा विषय मॅडमने अत्यंत सोप्या अशा भाषेत आपल्यासमोर घडून दाखवला. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांनी आपली मतं वेळोवेळी मांडली असल्यामुळे
कायद्याची निर्मिती झाली, त्यामुळं आज आपण पाहतो की आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीचं महत्त्व वाढलेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमास अतिथींच्या येण्याने कार्यक्रमात शोभा आली. खऱ्या अर्थानं त्यांनी एक विचार आपणास महत्त्वाचा विचार स्त्रियांच्या कायदे निर्मितीचा एक दुर्मिळ विचार त्यांनी आपल्यासमोर बोलून दाखवला. तर आता आपण आभाराकडे वळूया. आमचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य असलेले डॉक्टर देवीदास गुरव यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. तत्पूर्वी उद्याचे दुसरे पुष्प साताऱ्याचे माननीय राजेंद्रजी घाडगे हे महाराणी ताराबाई वाटचाल आणि राजनैतिक धोरण या विषयावर बोलणार आहेत. आणि मंगळवारी या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प आहे ते मसापचे सदस्य, लेखक, कवी माननीय गोविंद काळे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन या विषयावर ते बोलणार आहेत. तर कृपया आपण आज जसं सहकार्य केलं तसं या दोन्ही व्याख्यानमालेला उपस्थित राहून सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि डॉक्टर देवीदास गुरव यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर, शेठ लोणकरंजी जगन्नाथ चंडक ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेठ लोणकरंजी चंडक स्मृती व्याख्यानमाला वर्ष 27 आज पहिले पुष्प माननीय आदरणीय डॉक्टर विद्या देवधर यांनी गुंफलेलं आहे. कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान या विषयावरील आपल्या विचारांचा, आपल्या अभ्यासाचा सुगंध आपणा सर्वांपर्यंत पोहोचवला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत स्त्रियांचं अध्यात्म, ज्ञान, नियम, शिक्षण, चित्र, कला, धार्मिकता, सामाजिकता, विद्वत्ता, कायदे निर्मितीमध्ये त्यांचं योगदान, या साऱ्या क्षेत्रातील स्त्रियांचं योगदान किती महत्त्वाचं होतं या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी आपल्याकडे सादर केलं. मी दोन्ही संस्थेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये माननीय चंडक परिवारातील गिरीजी चंडक या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्याही मनापासून आभार. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुहास पुजारी की जे संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य आहेत, त्यांच्याही मनापासून आभार. सुरभाताई पिशवीकर, आगरकर मॅडम, आपल्याही मनापासून आभार. या कार्यक्रमामध्ये आपण सर्व रसिक श्रोते, पत्रकार बंधू, सर्व पदाधिकारी, संस्थेने दोन्ही संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्व सदस्य मंडळी उपस्थित राहिले, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी मानतो. धन्यवाद.